तुझा विसर
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा किंवा न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मनिन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिले सरस्वती नमोस्तुते यच्चावतन सकल शास्त्राणि घोषितं महामंगलं जायते संस्कृतास्थित सम्मते नाम रामायणाधि नमो नमः विठ्ठल विठ्ठल गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू मी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आता वंदू रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवता. दोराम तपो वनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम
पश्चाद रावण कुंभकर्णादी हननम येतब्धी रामायणम रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाडी का अवतरला जयाची या कुडी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो राजमाता ती जान माऊली जिच्या उदरी प्रसवले छत्रपती तया राजमाता जिजाऊची या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावित्र्य झालो आम्ही नमो भारत भूमी देह तुमच्याच कामी सियाराममय सब जग जानी करहु प्रणाम जोहनी जुग पानी जोडून या कर चरणी ठेवी तो माथा देवा तुझा विसरण व्हावा गुणगायीना आवडी हेची माझी सर्व जोडी अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणनिदान करुणा वरुणा नायक भक्तवान चित्त स्वरूप श्री पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता श्री राम भक्त हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता महादेवाच्या चरणी आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानोबाराय तुकोबाराय चोखोबाराय नामदेवराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज कबीर महाराज नरहरी महाराज गोरोबा काका जोग महाराज निळोबा राय बोधे बाबा वक्ते बाबा भोजने बाबा सकाराम बाबा सर्वत्र संत मंडळी आणि गावकरी सज्जन उपस्थिती माता भगिनी तथा आमच्या या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वत्र टाळकरी मंडळी मृदंगाचार्य महाराज गायनाचार्य भालदार चोपदार विनेकरी पहारेकरी साऊंड सिस्टीमवाले नियोजन करणारी कमिटी बाहेर गावावरून आलेले टाळकरी मालकरी जाणते पारमार्थिक श्रोते मंडळी सर्वांच्या समवेत उपस्थितीमध्ये कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग समर्थ सद्गुरू हिंदू हृदय सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे 4 चरणाचा आहे. भगवंता समोर उभं राहून संतांचा संग मागणारा अभंग आहे. मागणी मागणारे कोण आहे? मागणी मागतात कोणासमोर? मागणी कोणती मागतात? मागणी मागणारे तुकोबार आहे. मागणी मागितली भगवंता समोर. जे मागितलं ते आजच्या अभंगात आहे. विठ्ठल विठ्ठल. आपलं हे बजरंगपूर गाव आहे. बजरंगपूर गाव आणि आपल्या या बजरंगपूरमध्ये सुरू असलेला हा सालाबाद प्रमाणे श्री संत गजानन बाबाच्या प्रगट दिनानिमित्त व महाशिवरात्री निमित्त सुरू असलेला श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह संपन्न होत आहे. साधू संतांची कृपा आशीर्वाद सर्व तरुण मुलामुलींचं भाग्य आपल्या आईवडिलांची पुण्याई पूर्वजांची पुण्याई भगवंताचा आशीर्वाद साधू संतांची कृपा सर्व गावकरी मंडळींचं चांगल्या प्रकारे सहकार्य हा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आपल्या गावामध्ये सुरू आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय वंदनीय हरिभक्तीपारायण आमचे गुरुवर्य आमचे आबा आपल्या सर्वांना माहीत आहे काय गोठ आहे गड्या आहे ना सुदळकरजी महाराज यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण कथेचा लाभ घेत आहात. हे 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षीचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली असून परी माझ्या दैवा La
जे देवाचं नाव घेता, कीर्तन प्रवचन ऐकता, भगवंताची भक्ती करतात, तेच हरिक देवाले वाटते. आणि तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची सेवा जर माझ्या हातून घडली तर परी माझ्या दैवा पार नाही. माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. हा, जे देवाचं नाव घेता, कीर्तन प्रवचन ऐकता, भगवंताची भक्ती करतात, त्यांची सेवा जर माझ्या हातून घडली देवा, तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. मग आज आपण सगळे या ठिकाणी कशासाठी आलो? कशासाठी येऊन बसलो आपण? झोपले काय? कीर्तन ऐकायला आलो, बरोबर आहे की नाही? मग आपला हरिक देवाले वाटते की नाही? वाटतेच महाराज. हा, जे देवाचं नाव घेता, कीर्तन ऐकता, तेच हरिक देवाले वाटते. मग आपण कीर्तन ऐकायसाठी आलो, आपलंही हरिक वाटतेच देवाले. हा, पण कीर्तनाचा नियम आहे, कायेनं वाचेनं आणि मनानं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाले वाटते. कायेनं म्हणजे हातानं टाळी वाजली पाहिजे, तोंडानं देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे, आणि कीर्तनात माणूस रंगून गेला पाहिजे. असं जो कीर्तन ऐकते त्याचा हरिक देवाले वाटते. हातानं टाळी, तोंडानं देवाचं नाव, आणि कीर्तनात रंगून गेला पाहिजे. टाइमपास म्हणून येणं वेगळं, महाराज पायासाठी येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. हा, नातू झोपू देत नाही म्हणून येणं वेगळं. हा, घरी मच्छर झोपू देत नाही म्हणून येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. रोज पंगत आहे म्हणून येणं वेगळं, घरून हुसकून दिल्यावर येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. नियम आहे कीर्तनाचे. चांगलं असलं तर बसू, नाही तर मागच्या मागे गायब होण्यासाठी येणं वेगळं. चांगली चप्पल दिसली तर गायब करण्यासाठी येणं वेगळं. लईन गेल्यावर अंधारात गायब होण्यासाठी येणं वेगळं, आणि खास कीर्तन ऐकायसाठी येणं वेगळं. नियम आहे कीर्तनाचे. मग कोण कशासाठी आलं ज्याचं त्यानं पहा. नियम आहे कीर्तनाचाच. नियम असा आहे, 2 तास कीर्तनात स्वतःला विसरला माणूस म्हणजे तो स्वर्गातून वैकुंठातच आला. हेच स्वर्ग आहे, हेच वैकुंठ आहे इथं कीर्तनात. वर काही नाही, काही नाही. वर काय आहे हे मी ना तुम्हाला सांगलं असतं, पण मी अजून गेलो नाही. ज्या वक्ती मी वर जाईन त्या वक्ती तुम्ही मिस कॉल मारजा, मग मी सांगेन कसं यायचं. टेन्शनच घ्यायचं नाही महाराज. 2 तास हातानं टाळी वाजली पाहिजे, तोंडानं देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे, आणि कीर्तनात माणूस रंगून गेला पाहिजे. टेन्शनच घ्यायचं नाही. हा, नाही तर आमचा चालला सांगायचा धंदा, आणि तुमचा चालला ऐकायचा धंदा. आम्ही लागलो गाड्या घ्यायला, आणि तुम्ही लागले वावरही केली. सुधारता कधी? दोघं नवरा बायको कीर्तन ऐकून चालले. ते बाई त्या बोवाले म्हणे, कावा आज कोणता अभंग घेतला महाराजनं? तो बा म्हणे, काही लक्षच नाही बो माय, मी मागे होतो. तू सांग म्हणे कोणता घेतला? ते बाई म्हणे, काहून घेतला नाही का? ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तो बा म्हणे, हा हा हाच घेतला म्हणे. बरोबर आहे. ते बाई म्हणे, तुमचं माणसाचं काम असंच आहे म्हणे, या कानानं ऐकता आणि या कानानं सोडून देता म्हणे, येता कशाले काय माहीत. हा, तो बा म्हणे, तुमचं बायाचं बरं आहे बुवा, दोन्ही कानानं ऐकता आणि तोंडानं सोडून देता. म्हणजे कोणी इकून ऐकते, इकून सोडून देते, कोणी दोन्ही कानानं ऐकते, तोंडानं सोडून देते. पण खरं ऐकेल ते जो इथं येते. मग कीर्तनाचा नियमच आहे, हातानं टाळी वाजली पाहिजे, तोंडानं देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे. मी एका गावले कीर्तन सांगले, एक म्हातारे आबा पुढे बसेल. बोल नका, बोल नका. ते लहान लहान पोरं बोल नका तिकडे आता कोणी. हे कोणी गावचं असंच आहे महाराज. आता हे इकडे आहे ना, कधी शांत बसते. चिमट्या घे, बोट टोच. जाणं असेल तर आताच जा, नाही कीर्तन सुरू झालं, एखादं उठलं मी उचलून आपटीन. आता 3दा जाऊन आला. ते आपल्याला मम्मी पप्पा चालतच नाही. जाणं असेल तर आताच जा, लहान असो की मोठं. नाही तर मग कोणी उठल्यावर मी काही म्हटलं, तुम्ही म्हणसान बा दीड दमडीचा महाराज मला बोलला, मी किती पैशावाला आहे हे माहीत नाही का? ती इकडे चालत नाही. पैशावाला सासरवाडी नापून, पैशावाल्याला किंमत नाही महाराज इथे. हा संतांचा दरबार आहे, हा राज दरबार नाही. सभेले कोणी चालते, अर्धा पाचला की चलो जाहीर पाठिंबा. पण हे तसं नाही. इथं 2 तास अंगाचं पाणीच झालं पाहिजे. सांगणाऱ्याच्या बिन, ऐकणाऱ्याच्या बिन. बसा खाली पटकन. काय आणलं ते चिटकोयाचं? बस आता उठू नका. विठ्ठल विठ्ठल भाई, अजून 2 आले. या भाऊ या. या ते सगळे जे इकडे समोर या. या ते वट्यावरचे. उठा लवकर. नाही तेच बरोबर आहे ना, तेच बरोबर आहे.
नाही बसू द्या, बसले तर पण म्हणा फक्त बोलू नका. हा बसू द्या बसले तर. तो पण गिफ्ट जसं काही क्रिकेट खेळायला चालला तो. बसा पटकन. या लवकर पुढे. हा नाही ते मागे बोलतात ना. बोल नका बोल नका. विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराज की. नम पार्वती पतये हर हर. कायेनं वाचेनं आणि मनानं विको कमीच राहू द्या, फक्त ट्रबल द्या. कायेनं वाचेनं आणि मनानं कीर्तन ऐकलं गेलं पाहिजे असा नियम आहे. हे चालू होतं आपलं. आणि तुम्ही सगळे कायेनं वाचेनं आणि मनानं ऐकसान असं मला वाटते. आणि तुमची सगळ्याची सेवा जर माझ्या हातून घडली तर मी सुद्धा समजेन माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. विठ्ठल हो. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहे, 4 चरणाचा आहे. भगवंता समोर उभं राहून संतांचा संग मागणारा अभंग आहे. मागणी मागणारे जे आहे ते संतच आहे. ज्यांचा संग मागितला तेही संतच आहे. ज्याच्या पुढे मागितला तो भगवंत आहे. हा मग संत म्हणावं कोणाला? वारकरी संप्रदायामध्ये जगाच्या इतिहासात ज्ञानोबासारखं ज्ञान नाही, तुकोबासारखं वैराग्य नाही, नाथबाबासारखी शांती नाही, नामदेवरायासारखी भक्ती नाही, गरुडासारखी भरारी नाही, गंधर्वासारखं गायन नाही, सीतेसारखी पतिव्रता नाही, रामासारखं आचरण नाही, रावणासारखी श्रीमंती नाही, बापाविना दया नाही, बहिणीविना मया नाही, आईविना प्रेम नाही, नर देहानंतर दुसरा देह नाही, हा गेल्यावर पुन्हा भेटत नाही, बसलेल्या लोकांमध्ये एक बी एकासारखा नाही. आणि महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदायाला तोड संप्रदाय जन्माले आला नाही. हा संप्रदाय अनेक झालेशीन पण वारकऱ्यासारखा नाही. यारे यारे लहान थोर या ती भलते नारी नर. खाऊन पिऊन या, दात पडल्यावर या, नाताना हाणल्यावर या, घरातून हुसकून दिल्यावर या, आपण या यान टाळ घ्या. सकळ अशी येथे आहे अधिकार. कोणीही जातीचे या, कोणीही धर्माचे या, कोणीही पंथाचे या, सगळेच या. हा खट नट यावे आणि शुद्ध होऊन जावे. वारकरी संप्रदायाने जगाला काय दिलं याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाने जगाला काय दिलं नाही. ज्ञानदान होत असेल वारकरी संप्रदाय, अन्नदान होत असेल वारकरी संप्रदाय, लोक पाप करायला भेट असतील वारकरी संप्रदाय, आई वडिलांची सेवा लोक करत असतील वारकरी संप्रदाय, नवे नवे तर धर्म संस्कृती जपून ठेवणारा वारकरी संप्रदाय, एका भगव्या झेंड्याखाली सर्व जाती धर्मांना नांदवणारा वारकरी संप्रदाय. म्हणून वारकऱ्यासारखा संप्रदाय नाही. पहिला मुद्दा संपला. दुसरा सुरू झाला. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखी भूमी नाही, ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी गाथा रामायण भागवत शिवपुराण सारखे ग्रंथ नाही, पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, अन्नासारखं दान नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही, गायत्री मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाही, आणि महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराजांनंतर दुसरा छत्रपती नाही. राजे अनेक झालेशील पण छत्रपती एकच. आज एक शिवाजी राजा नसता तुम्हा आम्हाला परमिशन काढणं पडली असती. पोर हो हुजूर, हम थोड़ा नाम संकीर्तन करना चाहते हैं, आपकी इजाजत हो तो. दिल्लीच्या तख्तावर परकीयांची सत्ता असती, तुम्हा आम्हाला परमिशन काढणं पडली असती. हा हुजूर,
महाशिवरात्रि का त्योहार है, आपकी इजाजत हो तो हम थोड़ा नाम संकीर्तन करना चाहते हैं। काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होते तो सबकी ही सुन्नत होती थी। एक शिवाजी राजा नसता तर आपल्याला परमिशन काढणं पडली असती, पण एक लाल मायेनं असा घडवला, वयाच्या 14व्या वर्षी 18 पगड जाती सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली। 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं, 35 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करून स्वराज्य तुमच्या आमच्या हातात दिलं, आता ऐसे होणे नाही। मग जसं शिवाजी महाराजांनंतर दुसरा छत्रपती नाही, तसं कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, ज्ञानोबा इतके कोणी होऊ शकत नाही। किती शिका, किती दिवस शाळेत जाण, कोणती पदवी घ्या, पण ज्ञान ज्ञानोबा, ज्ञान ज्ञानोबा। एखाद्या बिंडोकानं जर तुम्हाला विचारलं, काही काही बिंडोक विचारतात ज्ञानेश्वरीमध्ये असं काय आहे, त्याचं उत्तर एकच आहे, ज्ञानेश्वरीमध्ये तू सांग काय नाही। प्रत्येक गोष्टीचा शोध ज्ञानेश्वरीत आहे। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे, ज्ञान हे पूर्णांक आहे आणि पदवी हे अपूर्णांक आहे। पकवाज वाजवणं हे ज्ञान आहे, त्याला बोलाचं ज्ञान म्हणतात। ज्याला बोल समजले त्याला पकवाज आला। गायन करणं हे स्वराचं ज्ञान आहे, ज्याला स्वर समजला त्याला गायन आलं। कीर्तन करणं हे बी काय आहे, ज्ञानच आहे। 2 तास समाज आपल्याकडे आकर्षित करून ठेवणे ज्ञानच आहे। 2 तास कीर्तनातून कोणाला उठू देऊ नये आणि घरात कोणाला सुखानं झोपू देऊ नये, त्याचं नाव कीर्तन। साऊंडची सेटिंग करणं हे बी काय आहे, ज्ञानच आहे। आणि ते ज्याले आहे त्यालेच आहे, सगळेला आहे का ते? 2च बॉक्स, एकच माणूस, 2च मशीना, क्लिअर आवाज। इकून 6 बॉक्स, इकून 6 बॉक्स, वर 12 भोंगे, आणि इकून महाराज बोलले तर तिकून बाईचा आवाज निघे, त्याला किंमत नाही ना महाराज। थोडंसं कस पण क्वालिटी। दूध अर्धा शिंगलच प्यायलं पाहिजे, पण बिन पाण्याचं, अर्धा शिंगलच, नाही तर 2 शिंगल दूध आणि 3 गिल्लास पाणी डबलं घेऊन पाहू नको, नाही पेला तर चालेल, थोडंच पे पण क्वालिटी। शेती 2च एकर, पण 8 क्विंटल सोयाबीन, 9 क्विंटल गहू, 12 क्विंटल कापूस, थोडंच 2च एकर। नाही तर 20 एकर वावर, 5 एकर गाजरे गवत, 5 एकर येडी बाबुई, 5 एकर नदीत वाहून गेलं, राहील 5 एकराहून मारामाऱ्या चालल्या बहीण भावाच्या। तू मला कुकू लावून दाखवून, तू मला राखी बांधून दाखवून, तू दारी येऊन दाखव, थोडंच पण क्वालिटी। पोरग एकच, पण शिवाजी राजासारखं, संभाजी राजासारखं, ज्ञानोबा तुकोबासारखं, मृदंगाचार्य, गायक, सीमेवर, बॉर्डरवर, शेतीत, सर्व्हिस मंदी, कीर्तनकार, कथाकार, शेतीत, सर्व्हिस मंदी, बॉर्डरवर, ग्राउंडवर, शेतीत चांगला, एक तर बकरे मागे, ढोरं मागे, बकरे मागे वावरात, पण कुठेतरी तो पाहिजे। नाही एक बाई दुसऱ्या बाईले म्हणे तुम्हाला किती मुलं आहे, म्हणे मला 2, म्हणे तुम्हाला, म्हणे मला 8, म्हणे तुमचे 2 काय करता, काही नाही, म्हणे एक मृदंग वाजवते, दुसरा गायन करते, म्हणे तुमचे 8 काय करता, काही नाही, म्हणे 6 जेलमध्ये आणि 2चं पकड वारण सुटलं। मग आता असे नमुने आगल्याने ठेवता काय, एकच पण क्वालिटी। पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा 3ही लोकी थोडेच दिवस। तसं काही काही लोक आम्हाला म्हणता महाराज, काय आमचा म्हातारा 120 वर्षाचा आहे, सगळे गेले आमच्या घरातले, फक्त हेच राहिले जुनं खोळ, जुनं खोळ म्हणता लोक आमच्याकडे, सगळे गेले आमच्या घरातले, फक्त हेच राहिले जुनं खोळ। म्हटलं किती वर्षाचे आहे, म्हणे 120, म्हटलं त्याच्या गळ्यात माळ आहे काय, म्हणे नाही लेख, म्हटलं मग ठुईला काली इतके दिवस। 120 वर्षाचा होऊन जर त्याला नातायचा उद्धार समजत नाही, तो आज बी हिरीत टाकला गोटे बांधून, त्याच्यापासून काहीच वळत नाही। 60-60 वर्षाचे 2 ठेवा, पण माळकरी। वाघ आला की काय इकडे, हो काय? नाही मला वाटलं आज नावं दाखवणं चालू आहे, रोजच आहे। बर जाऊ दे, ते काही म्हणत असेल त्याच्या भाषेत, विठ्ठल विठ्ठल चालताना असं चाला, दोघांना रामराम केला पाहिजे,
बसताना असं बसा, दोन माणसं जवळ येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा ज्याला समजलं आपण मेलो, त्याच्या डोळ्यात खळखळ आसू आले पाहिजे, त्याले म्हणता मरण. हा, ज्या दिवशी भाकर नाही त्या दिवशी उपाशी झोपा, ज्या दिवशी झोपायला गादी नाही त्या दिवशी जमिनीवर झोपा. पण 100 दिवस कोल्हाहून जगल्यापेक्षा 10 दिवस जगा, पण वाघ म्हणून जगा, त्या जगण्याला किंमत आहे. हा, थोडेच दिवस. हा, थोडेच दिवस. कारण ही माती महाराष्ट्राची आहे. हा, ही माती साधी नाही महाराज, साधू संतांची भूमी आहे ही. हा, या महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची संस्कृती कशी आहे ऐका. गाईच्या पायावर पाणी ओतणारी आहे, शुरांना मुजरा करणारी आहे, कुत्र्याला भाकर टाकणारी आहे, हा, भिकाऱ्याची झोळी भरणारी आहे, चिमण्यांना दाणे टाकणारी आहे, मांजरला आपल्या लेकराईच्या दुधातलं दूध पाजणारी संस्कृती आहे. आणि गाईच्या पायावर पाणी ओतून, शुरांना मुजरा करून, ज्ञानोबा तुकोबा सारख्या संतांना लोटांगण घालणारी भूमी महाराष्ट्राची आहे. आणि त्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे. म्हणून थोडेच दिवस जगायचं, पण क्वालिटी. शिवाजीराजे 35 वर्ष पण छत्रपती, संभाजीराजे 32 वर्ष पण धर्मवीर, हा, ज्ञानोबाराय 22 वर्ष पण माऊली, तुकोबाराय 42 जगद्गुरु, सावता महाराज 44 संत शिरोमणी, हा, आपला 120 अप्पा. आणि कोणता नातू काही शेया देव गप्पा. थोडेच दिवस बारा. साधू संत पादरी 35 22 42, हा, 120 आणि 130 चांगदेव बनूच नको. थोडेच दिवस पण क्वालिटी. हा, म्हणजे पण आज असं झालं, पदव्या झाल्या जास्त, ज्ञानी झाले कमी. एक दिवस एवढे डॉक्टर होतील, आपल्याच नाळ्या आपण तपासा. आबानं नाताची, बुडीनं बुडेची. मास्तर एवढे होती ना, आपली पोरं घरीच शिकवा. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर माजर, डी फॉर कुत्र, चल दे. गँगच तितकी झाली महाराज. पूर्वीच्या काळात 10वी पास 12वी पास टपची पदवी होती. बरेच लोक म्हणता मी जुन्या काळातला मॅट्रिक पास आहे गड्या, मला तलाठ्याची नोटीस आलती पण आमचा बुडा म्हणे जाऊ नको. आहे ना ते, मी जुन्या काळातला मॅट्रिक पास आहे, मी तलाठी झालो असतो, पण परिस्थिती गरिबीची होती, शेती सांभाळणारं कोणी नव्हतं म्हणून मी गेलो नाही. नाही तर आज मला 25,000 रुपये पेन्शन असतं. म्हणजे जुन्या काळातला मॅट्रिक पास टपची पदवी होती. आताच्या काळातला 12वी पास बकरे घेऊन जाते वावरात आणि मोबाईल उचकते बाबूई खाली. मग 10वी 12वीला हॅलीवर राहायला काय. म्हणजे पदव्या झाल्या जास्त, नोकऱ्या झाल्या कमी. शाळा तर एवढ्या झाल्या, शाळा येड्या बाबूई सारख्या शाळा झाल्या. कोणही 2 खोल्या उभ्या करायच्या. हायस्कूल. लोकांना पोरं आणा कुठून. पोरं कमी पडली इतक्या शाळा झाल्या. शेवटी गुरुजी गावात हिंडतात रजिस्टर आणि पेन घेऊन, पोरं सापडलो. हा कोणाचा आहे, आमचाच आहे, मग आमच्याकडे टाका. हे म्हणता आमच्याकडे टाका आणि ते म्हणता आमच्याकडे टाका. आता आम्हाला एकच आहे, कुठे टाका. मला लेकरू काही अर्जंट द्यायची गोष्ट नाही, तू ही गाडी उभी कर, मी लेकरू आणतो. ज्या वक्ती 5-5 6-6 पोरं होत्या म्हाताऱ्या माणसाच्या काळात, ता येईनं शाळा काढल्या नाही. पोरं वावरात जाऊ जाऊ डाबडुबली खिव खिव चिचा बोरं खाऊ खाऊ मेले. आणि आता पोरं कमी नाही पडले तर येईल ऊत आला. बरं, लोकांना पोरं आणा कुठून. ज्याले बायको आहे त्याले सरकार तिसरा होऊ देत नाही. हम दो हमारे दो. ज्याले बायको आहे त्याले सरकार तिसरा होऊ देत नाही. आणि जे बिचारे बायका करायच्या मार्गावर आहे त्याले कोणी बायको देत नाही. पोरं येतील कुठून. आणि वरून आपण बोंबलतो लोकसंख्या वाढली. आपली वाढली काय. आपली वाढली. आपल्या घरात 4 माणसं आहे. किती आजी. 4. मुलगा मुलगी पती पत्नी किती झाले 4. आता मुलीचं लग्न झालं, मुलगी निघून गेली, किती राहिले 3. मुलगी गेली आणि सून आली 4. सून आली आणि सासू मेली. सून आल्यावर सासू कशाला राहील. सून आली आणि सासू मेली, किती झाले 3. सासू मेली आणि नातू झाला 4. 5 नाही होत तर बुडा गेला. मग लोकसंख्या आपली वाढली काय. रस्त्याच्या बाजूनं भिकारी झोपता पाय ठोकून, त्याला 11 लेकर आहे. किती 11. बोलत जा, असं सुतक पडल्यावर नका बसा आपल्या पुढे. असं खनखनीत बसायचं. मी अगदरच सांगलं, एवढे टाळकरी उभे पाय यायचे चेहरे. हाय काय कोणी दुखी. चोपदार पा वा वा खुश. हाय काय कोणी दुखी. पाहत यायचे चेहरे. थोडेच पण क्वालिटी. आणि तुमचे चेहरे पहा.
नाही ते पडझड होणारच आहे. आज माझा नंबरच तसा लागेल आहे. आज दिवसच पडझडचा आहे. त्याच्यामध्ये मा कीर्तन. म्हणून ते तसं होणारच आहे आज. बरं आहे पण भाऊ, चांगलं आहे महाराज. नियोजन सुंदर आहे. लहान लहान लेकरही भरपूर आहे कीर्तनामध्ये. नाही जागा बदलवली त्याला, त्याला दिशेने दडून. बरं आहे. आणि हे महाराज कसं आहे, आता हे बिचारे बोलत असतील हे असतील, पण येता याले महत्व आहे. आज जरी हे कीर्तनात बोलत असले तरी या सप्ताहाचं नियोजनच एक दिवस त्याला करणं आहे. आणि कीर्तन हे लहान लेकरांसाठीच असतात. कीर्तन, भागवत, प्रवचन हे कोणासाठी असतात? चांगल्या लेकरावर चांगले संस्कार पडण्यासाठीच असतात. हे लहान लेकरावर उडेल बल्ब कधी होल्डरमध्ये बसवला, त्याची तर जिंदगीच गेली होल्डरमध्ये. तसं लहान लेकरांसाठी जे कार्यक्रम असतात आणि ते लेकरं आले म्हणजे कसं आनंदाची गोष्ट. पण ते कसं आहे, थोडंफार ते जर बोललं नाही मग ते बी एक जाते दुसरं येते. आणि जो यायच्या नांदी लागला तो बिना औषधाचा मेला. हे डेंजर आहे महाराज. हे तुम्हाला दिसत असतील हे लहान लहान, खूप डेंजर आहे ते. आम्ही एका गावले 25-30 महाराज लोक बसले. एक पोरगं माझ्यावर आलं, निवड शंभळ. मला म्हणे आपल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं आलं तर दिन भाऊ. म्हणे एका पायावर कधी उभं राहता? म्हटलं हे गाठ्यात नाही. म्हटलं तू सांग. म्हणे पहिले 20 रुपये द्या. म्हटलं 20 रुपये जाऊ द्या, पण आपल्याला कीर्तनात सांगायला होईल. म्हटलं हे घे 20 रुपये. तू सांग एका पायावर कधी उभं राहता? म्हणे चड्डी नेसताना. म्हणजे आता याचाही अभ्यास करा का आम्ही? म्हणजे इथले डेंजर नमुने आहेत. एखाद्या शाळेत गुरुजीने उभा केला, म्हणे पिंटू उभा आहे. भला बोलतो कोणाचा आहे तू? म्हणे कोणाचाही असे, तुम्हाला काय करणार आहे? म्हणे तुझा जन्मदिवस कोणता आहे? ते पोरगं म्हणे शुक्रवार. माझ्या याने नीट रागिनी. गुरुजीने म्हणे गुरुजी तुमचा? गुरुजी म्हणत रविवार आहे, बस खाली. म्हणे तुम्ही खोटं बोलता. म्हणे काहून? म्हणे रविवारी तर आपल्या शाळेली सुट्टी असते. अरे भाऊ ती सुट्टी कुठे असते? त्यांना सांगलं काय? तू बघतो काय? जी इथले डेंजर आहे महाराष्ट्र. आणि कोणीही गावचं असंच आहे. ज्याले समजते तो सगळे इत मागे, ज्याले समजत नाही बाबाच्या बोकांडी होय पुढे. बरं ती इकडेही शिद बसत नाही. चिमट्या घे, बोट टोच, नाकात बोट घाल, तिकून मटेरियल बाहेर काढ, त्याचा तार बनव. आता हे महाराज दूध बसलाय म्हणून सांगा तुम्ही, नाही ते कणिकचा बैल बनवतात. ते पकवाचा लायाचं असते ना त्याचा बैल बनवतात. इथले डेंजर आहे. ते तेवढं तरी बरं की ते बिचारे खाली पाहिजे. हे एक तर शाल घेऊन आलं जसं काही वलवायला आलं पाठाचं. थंडी वाढली आता 2-4 दिवसात. बरं झालं भाऊ. विठ्ठल विठ्ठल चला पुढे. काय चालू आहे आपलं? ज्ञानी झाले कमी आणि पदव्या झाल्या जास्त. रोडच्या बाजूनं भिकारी झोपतात, त्याला 11 लेकर आहे. किती? 11. जैतन आपल्या धुऱ्यावरचं, भाकरी आपल्या घरच्या. पळम आपला चोरून नेला गावातला. कमी जास्त बोलसान आपल्याला हाण्याला गँग. 11 लेकर रोडच्या बाजूनं राहतात, रोडच्या बाजूनं झोपतात. तिथंच त्याचा संसार आहे. हाय का त्याला फॅन? हाय का त्याला AC? हाय का त्याच्या अंगावर आथरून? हाय का त्याला पांघरून? हाय का त्याला नवे कपडे? हाय का त्याच्या पायात चप्पल? हाय का त्याच्या लेकरायला पोटभर भाकर? हाय का त्याला फॅन? हाय का त्याला गादी? हाय का त्याला तकिया चांगला? हाय त्याला चांगले कपडे? हाय त्याच्या डोक्याला तेल? हाय त्याला फॅरेन लावली? पण कसे झोपतात? वा 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 वा. कुत्र्याची मारामारी आचरणार येऊन पडली तरी उठत नाही. आणि लखपतीच्या बंगल्यात नुसती माजर कुदू द्या, म्याव उठला, उघडा भम भोपळा. संडासात बॅटरी चमकोईन, बाथरूम मध्ये चमकोईन. त्याची सावली पाहून मागे सरकला, 4थ्या मजल्याहून टीनावर पडला. म्हशी दोर तोडून पळत निघल्या आणि बैल घायबरले चोर आली की काय. म्हणजे पदव्या झाल्या जास्त आणि नोकऱ्या झाल्या कमी. जसं आपल्यावर प्रेम करणारे अनेक झाले पोरं हो, पण आई इतकं आहे का कोणी? नाही नाही. आईनं मुलावर जेवढं प्रेम केलं तेवढं कोणीच करू शकत नाही महाराज. आपल्या बऱ्याच लोकांच्या जीवनातले प्रसंग आहे. डॉक्टर घाई घाई येतात, इकडे या पाटील, पाटील इकडे या. काय झालं डॉक्टर साहेब? 2 पैकी एक करू शकतो. एक तर बाळाचा जीव वाचवू शकतो, नाही तर बाळाच्या आईचा जीव वाचवू शकतो. बाळाला जिवंत राहायचं असेल तर बाळाच्या आईचा जीव जाते, आणि बाळाच्या आईला जिवंत राहायचं असेल तर बाळ मरते. सांगा काय करू? बापाच्या तोंडातले शब्द आहे. डॉक्टर साहेब बाळ मेलं तरी चालीन, आमची पत्नी जगवा.
त्याच वेळी डॉक्टर आतमध्ये जातात, त्या ताईला विचारतात, ताई मोठं धर्मसंकट आहे, कुठून डॉक्टर झालो, माझं मलाही कळत नाही, दोन पैकी एक करू शकतो, एक तर बाळाचा जीव वाचवू शकतो, नाही तर तुमचा वाचवू शकतो. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे होतात, आणि बाळ जिवंत ठेवायचं असेल तर तुमचा जीव जाते, सांगा काय करू. मायच्या तोंडातले शब्द आहे, खरं सांगू डॉक्टर साहेब, अहो लवकर बोला, वेळ कमी आहे. डॉक्टर साहेब खरं सांगू, अहो लवकर बोला ताई. डॉक्टर साहेब माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, माझा प्राण गेला तरी चालीन, पण माझ्या कुळाचा दीपक जगवा, याले माय म्हणतात. हा, याला माय म्हणतात. हा, आणि माय म्हणजे साधन आहे महाराज. प्रियशीच्या शब्दावरून प्रियकरानं आईचं काळीच काढलं. एकदा सुधा घेतला, आपल्या मायेच्या पोटात खुपसला, चाकूवर काळीच घेतलं, रस्त्यानं धावत सुटला, धावता धावता ठोकर लागून खाली पडला. तर आईचं काळीच म्हणत होतं, बाळा तुला लागलं नाही ना. जगातला एक देव असा आहे ज्यानं स्वतःचं दूध आपल्या भक्ताईले पाजलं, त्या देवाचं नाव माय आहे. ज्यानं आईच्या पायाला हात लावला त्याला हात लावीन तिथं सोनं आहे, ज्यानं बापाच्या पायाला हात लावला त्याला हात लावीन तिथं सोनं आहे, ज्यानं माय बापाच्या पायाला हात लावला त्याला सकळ तीर्थे एकाच ठिकाणी घडली. हे ताकद माय बापाच्या पायात आहे. आणि आज सगळ्यात जास्त अडचण आम्हाला घरात कोणाची झालीशील तर आमच्या मायबापाची. आईले मम्मी म्हणणारे बिनडोकायले काय आईची किंमत समजणार आहे. मम्मी हे ऑस्ट्रेलियन जातीच्या कुत्रीचं नाव आहे, पण आम्हाला मेंदू नसल्यामुळे ते आम्ही कोणाला ठेवलं, आमच्या जन्मदात्या आईले. किंवा इराण इराकमध्ये अमेरिकेमध्ये जर माणूस मेला तर अशी पेटी बनवली जाते, त्यात चंदन पावडर टाकली जाते, त्यात मीठ टाकलं जाते, आणि तो जो मेलेल्या माणसाचा पुतळा तयार होते त्याला काय नाव देतात, मम्मी. मग आपल्याला जन्म देणारी माय मरेल पुतळा आहे काय. बापाले काय म्हणतात पिंटू, पप्पा. पप्पा कोणाला म्हणता माहीत आहे का तुम्हाला, ते मराठवाड्यात थोडं पुढे जा तुम्ही, ते लोक कोंबड्याला दाणे टाकतात, पा 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 पा. मग आपला बाप लाल तुऱ्याचा कोंबडा आहे काय. धर्म संस्कृती काही आहे की नाही ठिकाणावर. अरे माय आणि बाप अंतकरणाला पाझर फोडणारे शब्द आहे. भिकारी जर दारात आला तर तो एकच शब्द म्हणते, वाळा माय. माय म्हटलं म्हणजे दुधडीत भाकर नसू द्या. हा, भिकाऱ्याला 1 रुपयाचं नाणं भेटीन, तांदूळ भेटतील मुठभर, नाही तर एका ज्वारीच्या भाकरचं पीठ भेटीन, पण भिकाऱ्याची झोडी दारातून खाली जात नाही. हा, ही ताकद जर कोण्या शब्दात असेल तर ते माय या शब्दात आहे. आणि आज सगळ्यात जास्त अडचण आम्हाला मायबापाची झाली. ज्या मायबापाच्या भरोशावर आम्ही शिकलो, लहानाचे मोठे झालो, आम्ही मोठमोठाले बंगले बांधले, आम्ही सर्व्हिसला लागलो, उपाशी राहून आमच्या बापानं आमच्यासाठी बंगला बांधून ठेवला. त्या बापाची जर आम्हाला आमच्या बंगल्यात अडचण होत असेल तर बंगला दिवसा पेटला तरी लोकांना पाणी फेकू नये, उलट पेट्रोल फेका. अरे आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे. धन दौलत संपत्ती किती असू द्या, पण माय बाप जर सुखी नाही तर काही अर्थ नाही महाराज. चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी कमाई है, माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार ये सारी कमाई है. लाख नहीं ये खाक है सब, इस बात को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. कितीतरी कवी कर्षकांनी शास्त्रकारांनी मायबापाचं वर्णन करून दिला
आई माझी मायेचा सागर. कितीतरी कवी कर्षकांनी शास्त्रकारांनी मायबापाचं वर्णन करून ठेवलं. आई मायेचा सागर आहे. आणि आज सगळ्यात जास्त अडचण आम्हाला घरात कोणाची झाली शिन तर मायबापाची. हा, काही काही बिनडोकायनं मायबाप हुसकून दिले आणि सासू सासरे बोकांडी बसवली. हा, जर कोणाची येल असतील तर कीर्तन होईन तदलोक राहू द्या भाऊ. हा, कीर्तन झाल्यावर पोत्यात घालून दांडक्यानं हाणून पुलावून फेका. जैन बिचाऱ्यानं जन्म दिला त्याला घराच्या बाहेर काढून द्यायचं आणि बाकीचे आणून बसवायचे. कोण्या देवानं सांगलं तू एवढा दानशूर आहे, एवढा विद्वान आहे, एवढा कर्ण आहे, एवढा राजे हरिचंद आहे. पहिले आईबाप सांभाळ आणि मग सासू सासरे सांभाळ. देव एवढं दिन की खावल्या जाणार नाही. सासू सासरे बी मायबापासारखेच आहे, पण मायबाप वृद्धाश्रमात नेऊन ठेवायचे पण सासरा अशी चालला बोंबलं. काही काही दोन भावाच्या मारामाऱ्या होतात आणि हिसावाटी करायला सासरा बोलावतात. पा डोकेबाज भांडण दोघं भावायचं आणि हिसावाटी करायला कोण? सासरा. मग एक गावातले प्रतिष्ठित नागरिक असतात ते म्हणतात का रे भाऊ तुझं काय म्हणणं आहे? हा म्हणते तुम्ही बोलू नका. मामा कशासाठी आले? मामा तुम्ही बोलू नका म्हणते. मामा म्हणतील तसं होईल. सासरा येईल असते त्याचा मामा. मामा म्हणतील तसं होईल. आता मामाच मामीनं तीनदा हाणला बांधू बांधू आणि मामा काय सांगेन तू? एकाच बापाची इस्टेट आहे, एकाच बापाचे भांडे आहे. एखाद्याला एखादा ग्लास कमी नाही तर एखादं ताट जास्त जाईल. सासऱ्याने हिसावाटी करायची ना आपण वाटून घ्यायची, लोकांना फटू काढायची आणि इस्टेट आपल्या बापाची. कोण्या देवानं सांगलं? 1.5 दिवसात सून आली, 1.5 दिवसात आणि म्हणते काय होतं या घरात? महापाय लागला तापासून खरी प्रगती झाली. काहीच नव्हतं पण जापासून मी आली तापासून खरी प्रगती सुरू झाली. मग तुझ्या पाय जर एवढा चांगला होता तर तुझ्या बापाची लाईन कशी काय कट झाली? आमच्या बापानं डोक्यावर दगड वाहून संसार केला. आमच्या मायनं लुगड्याच्या पदराखाली झाकून लेकरं लहानाचे मोठे केले. मुला मुलींचे लग्न करून दाखवले. लेकरं सर्व्हिसवर लावून दाखवले. गुंठ्याले हात न लावता उपाशी राहून तुमच्यासाठी इस्टेटी घेऊन ठेवल्या. याचं तुम्ही न त्याला म्हातारपणात काय दिलं? झोपल्या काय? शेवटी म्हातारं मंदिरात मेलं. कुठं? मंदिरात. आणि मग त्याची सुनबाई म्हणे शेवटी आमच्या मामाजीले मोक्षच भेटला. मोक्ष मोक्ष. आता मामाजीले कसा मोक्ष भेटला हे मामाजीले हनुमंतालेच माहीत. कारण मामाजी सांगू शकत नाही, हनुमान काही कोणाशी बोलू शकत नाही. अरे आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे. जसं श्रीमंत अनेक झालेशील पण रावणा एवढा आहे काय कोणी? रावण किती श्रीमंत, कोटी घरं काश्याची, कोटी घरं तांब्याची आणि शुद्ध कांचनाचे 7 कोटी, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची. हा, आपल्याकडे 2च अंगठ्यात आपण पंक्तीत करतो, भात घे भाजी आण, निंबू फेक कांदा आण. एक सासऱ्यानं दिलं आणि एक सापडेल. काही काही असते ते सवय. एक असाच बाजारात गेला, त्याच्या बोटात 2 सोन्याच्या अंगठ्या एका बाईजो उभा राहिला आणि वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे, वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे. त्या बाईला समजलं याले कोणता रोग झाला. त्या बाईच्या पायात एवढाले सोन्याचे कळे होते पायात. त्या बाईनं अशी साडी केली म्हणे वांगे 10 रुपये, टमाटे 15 रुपये, कांदा 100 आणि लसण 500. जे पयाला तर अजून बाजारात दिसला नाही. अरे तुझ्या हातात होते पण तिच्या पायात होते. हे भाजीपाल्यावाले म्हणजे का साधे समजले का तुम्ही? हे उगाच महाराज मालाले भाव नाही, निसर्ग साथ देत नाही, सरकारले मेंदू नाही. म्हणून सांगा तुम्ही. नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी 4 व्हीलर उभी राहते. 4 व्हीलर, पांढऱ्या कलरची स्कॉर्पिओन, काळ्या कलरचे काच, कुकडी पिठात. पण निसर्ग साथ देत नाही तर नाही, सरकारले मेंदू नाही. जुने तेच आहे, नवी तेच आहे, एकामेकात घुसले तेही तेच आहे. फक्त घुसाघुशी. त्याचीच घुसाघुशी सरली नाही तर आपण कुठे सुखी, आपल्याला कुठे सुखी करतील ती. आणि खरा दुखी जर कोण असेल तर शेतकरी. पण ज्यानं उठलं त्यानं शेतकरी हाती घ्यायचा. भविष्यात शेतकरी सुखी करून दाखवू, आज नाही भविष्यात. भविष्य काही येत नाही आणि शेतकरी काही सुखी. बरं त्याला नाव बी काय खास दिलं सरकारनं? राजा. राजा राजा, शेतकरी राजा. अर्धाल्या बिड्यावर ते राजा. ज्याच्या घरी 4 टाली मकान त्याला पिवळं कार्ड, आपला मेला अर्ध्या एकरावर राजा.
ज्याचं पुरात वाहून गेलं त्याला पैसे नाही, ज्याचं वाहून नाही गेलं त्यानं कधी घेतले आणि कधी पेला माहीत नाही. आणि खऱ्याले न्याय नाही महाराज. वारकरी महिन्यापासून जाता पंढरपूरला कल्ला करत, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. त्याच्याकडे कोणी पाहत नाही बिचारा इकडे. मंत्री मोठ्या गाडीत येते, नुसतं खाली उतरते, डायरेक्ट पूजा, टीव्हीवर लाईव्ह सुरू, गळ्यात टाळ घेते, नुसतं 2 मिनिटं दिंडीत, लगेच त्याचा फटू. दुसऱ्या दिवशी पेपरवाले, काल ते भजनात रंगले. कुडी रंगले? काल ते भजनात रंगले. आता ते पहिलेच रंगेल होते, भोवतून अजून रंगवले. मग खऱ्याले न्याय आहे काय? एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवस असू द्या, 2 डझन केळं घेतात. किती? 2 डझन. एक केळं भिकाऱ्याच्या हाती द्यायचं, लगेच फटू. दुसऱ्या दिवशी पेपरले, बुलंद फळ वाटप. शब्दही कुठून आणता काय माहिती. वाढदिवसानिमित्त बुलंद फळ वाटप. भिकाऱ्याला किती दिलं? 1. 23 कार्यकर्त्यानं खाल्ले. फत्र बकरायले नेले एकानं, पण 3 दिवस पेपरले चाललं ते. 1 शाल भिकाऱ्याच्या अंगावर टाकायची. वाढदिवसानिमित्त जाहीर कापड वाटपचा कार्यक्रम पार पडला. उपस्थित 50 खाली नावं. भिकाऱ्याला किती दिली शाल? 1. भिकारी झपल्यावर घरी घेऊन आला, पण कार्यक्रमच पार पडला. खऱ्याले न्याय आहे काय? राष्ट्रगीत पाटणे झेंड्याचा उभा केला, भारत माता की. गुरुजीनं सावधान म्हटलं तर यानं अशी तंगडी केली. मग झेंडा खाली घ्या आणि याले उलटा अटकवा. कोण न्यायचं सांगलं ते? झेंडा वंदन कोण करा? ज्यानं 35 वर्ष आपली जवानी भारत मातेच्या पदरात टाकली, त्याचं नाव जवान. तुम्ही आम्ही जवान नाही, आपण तरुण आहे. आपण कोण आहे? तरुण. पण नौजवान त्याले म्हणतात. ज्यानं आपली 35 वर्षाची जवानी भारत मातेच्या पदरात टाकली, भारत मातेची सेवा केली, बॉर्डरवर बंदूक घेऊन उभा होता, त्याचं नाव जवान. आणि तो सेवेतून रिटायर होऊन जर आपल्या गावात येईल असला, त्याला 26 जानेवारीला बोलावून त्याच्या हातून झेंडा वंदन करा. म्हणजे झेंड्याला फळकताना तेवढा स्वाभिमान आणि फळकवणाऱ्यालाही अभिमान. काय मत आहे तुमचं? ज्यानं देश लुटून खाल्ला त्याच्या हातून झेंडा वंदन. आणि मग ते 2 शब्द बोलतील, मग ते पुढे येते. इंग्रज आहे ना खूप लुटलं. पोरं म्हणत लुटू दे, पण तुया इतकं नाही. तुनं चाटून पुसून हाणलं गाव. मग खरेले न्यायच नाही महाराज. खरा दुखी जर कोण असेल? शेतकरी. म्हणून पांडुरंगाला एकच सांगा, देवा पांडुरंगा, शेतकरी राजा सुखी होऊ दे, शेतकऱ्याच्या दारातली गाय वाचू दे, आणि वारकऱ्याचा भगवा झेंडा चंद्र सूर्य असेपर्यंत फळकू दे, एवढंच दे. वारकऱ्याचा भगवा फळकू दे, शेतकरी राजा सुखी होऊ दे, आणि शेतकऱ्याच्या दारातली गाय वाचू दे, एवढंच दे देवा. बाकी सगळं आहे जगात. बाकीच्या इले ऊत आला, मग पैशाचा ऊत आमच्या सहित. पण खरा दुखी जर कोण असेल तर कोण आहे? शेतकरी. मग हे फक्त रावणाची संपत्ती झाली. कोटी घर काश्याचे, कोटी घर तांब्याचे, शुद्ध कांचनाचे, सप्तकोटी. हे फक्त त्याची संपत्ती झाली. त्याचं कुटुंब 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू, 4,30,000 माणसं एकट्याच्या घरात. किती? 4,30,000. म्हणजे त्याला साखर किती भेटली शिन कंटोरात? लाडक्या बहीणचे पैसे किती जमा झाले शिन त्याले? पोतडी घेऊनच बसला शिन तो. 1500, 750. आणि रावण म्हणजे साधा होता का तो? आता हे आपल्या लोकांना फुकट त्याला बदनाम केला. रावणाने सीता नेली, पेटवा त्याली निवू दे, तू ठिकाणार आहे. रावणानं सीता नेली हे कोणाला सांगू नका, पण त्यानं आईसाठी महादेवाचं शिवलिंग आणलं, सांगल्याशिवाय राहू नका. साधा होता का तो? साधी भक्ती होती का रावणाची? 7 कोटी घरं शुद्ध सोन्याचे असून महादेवाचं भजन करणारा पहिला भक्त रावण. किती कोटी? 7 कोटी घरं शुद्ध सोन्याचे असल्यावर महादेवाचं भजन करणारा पहिला भक्त रावण. आपल्या नुसतं आमदारांना गळ्यात हात टाकला तर लोक 3 दिवस कोणाशी बोलत नाही. अरे तू काय पागल आहे की काय? तो 7 कोटी घरं शुद्ध सोन्याचे, तरी महादेवाचं भजन करी. आणि भजन बी साधन होतं. पूजा करायला बसला की 21,000 कमळाचे फुलं महादेवा पुढे ठेवत अशी. किती? 21,000. एका दिवशी 1 फुल कमी पडलं, मुंडकं कापलं रावणानं, पूजेत ठेवलं शिरकमळ म्हणून. मुंडकं कापलं, पूजेत ठेवलं, पण पूजेतून उठला नाही. अशी भक्ती होती त्याची. आपली भक्ती आहे का अशी? हाय आपली भक्ती? आपला बुडा देव नाणत होता, कुत्रा आलं, यानं देव फेकून आणला.
देव म्हणे नानू नको भाऊ, पण फेक झोक नको करू. आपली भक्तीच उलटी आहे महाराज. नुसतं नारळ कधी फोड नसलं, हनुमंताले नारळ 4 पोरं सोबत, पोरगीच्या थैलीत गिल्लास कशाले पाणी प्यायला, रट्टा मारला लगेच एक बाबा इकडे टाक इकडे टाक, पाणी आलं, एक म्हणते पिऊन घे, त्याची बहीण म्हणते नाही नाही डोक्याला लाव, काऊन केस वाढतात. कुठून शास्त्र तयार झाले काय माहिती. हा एक म्हणते ठेव देवाले, ठेवले रे, किती खांड ठेवले म्हणते 2, बाबांना 9 ठेवले ते, 9 खांड ठेव, 9 ठेवते असे ठेवले. हा दर्शन घे, घेतलं. मग एक काम कर आता, काय आपूच होय भगत, म्हणजे नारळ उचलन घरी घे पा भगत, उचलून बी आणले. गावात काय बोंबलला, हनुमंताले काय फोडलं नारळ, देवाले काय दिलं शेंडीन कटोऱ्या, म्हणजे ते तिकडे राहू दिलं, चांगला माल घरी घेऊन आला. बरं हे तर लहान लेकरायचं झालं, महिला मंडळ बी पाहा तुम्ही आता, होळी शिमगा शिमगा शिमगा. हा आपल्याला पूर्णाची पोळी पोयपाटाच्या खाली होळीच्या दिवशी, पोयपाट नाही म्हणते तरी लाटणं सुरू, आणि देवाली एवढूशी, ते चाणकी की काय म्हणतात त्याला आमच्याकडे, एवढूशी कोपराची कणिक खळलून एवढूसा गुंडा, त्याच्यात एवढूसा पुरण आणि उशीक बनवायची चाणकी, गॅस बंद करायचा आणि इजेल तव्यावर तिला शेकायची, म्हणजे तवाही थंड होते, पोळी बी शेकल्या जाते. म्हणजे देवानं पोळीच पाहिली नाही. 2-3 आलूच्या फोडी, उशीक भाजी, 2-3 भाताचे शीत, उशीक खीर, भजे तर खूपच डेंजर, एकच भज, त्याले सोबती उसाक वळा, चाललं नैवेद्य होईल, ते निवद घेऊन जाणारी पोरगी भजे वडे मधात दाबते, नुसती पोळी होईल, होई रे होईन पूर्णाची. म्हणजे आपण जे भक्ती करतो हे कोण्याच मापात बसत नाही महाराज. पण रावण तसा होता काय, नाही नाही नाही. आज बी रावणानं शिवतांडव स्तोत्र लिहिलंय, आज बी महादेवासमोर म्हणा विठ्ठल विठ्ठल, हो आज बी रावणानं शिवतांडव स्तोत्र लिहिला, महादेवासमोर म्हणा, वाणीत तप तयार होते, कोणतं संकट येत नाही, जे बोलसान ते खरं होते, एवढी ताकद आहे. ते आहे ना ते, जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबिताम भुजंग तुंग मालिकाम डमट 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 डमन्निनाद वड्डमर वयम चकार चंड तांडवम तनोतु न शिव शिवम जटाकटाक संभ्रम भ्रमन्निलिंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणम मम धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधु रसपुरत दिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धारिणी निरुद्ध दुग्धरापदी विचित दिगंबरे मनो विनोद मेनु वस्तुनी ओम नमः शिवाय. आज बी म्हणा, हा जो तोंडातून शब्द काढसान तो खरा होते. हा कोणतंच संकट येत नाही. श्रावण महिना लागला त्यापासून पुढे 40 दिवस म्हणा, रोज 108 वेळा असं 40 दिवस म्हणा, आणि 41व्या दिवशी 108 होमामध्ये त्याच्या आहुत्या द्या. तोंडातून जो शब्द काढसान तो खरा होते, जो शब्द काढसान तो खरा होते. हा रोज एक टाइम जेवण करायचं, जमिनीवर झोपायचं 40 दिवस, रोज 108 वेळा म्हणायचं. हा आणि शेवटच्या दिवशी 108 होमामध्ये आहुत्या द्यायच्या. जे बोलसान ते खरं. बऱ्याच लोकांना वाच्य सिद्धी करून घेतली. हा रावण संहिता म्हणतात त्याला, महादेवाची स्तुती आहे. हा मग जसा रावणासारखा भक्त नाही, प्रेम करणारे अनेक झाले, पण आईसारखा जसा मायेचा सागर नाही, तसं जगामध्ये कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, ज्ञानोबा सारखा कशाचा सागर नाही.
सागर, आणि सागर म्हटलं म्हणजे पुढे शब्द नसते. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला समजत नाही. 70 वर्ष ज्ञानोबारायांचा मेंदू पुढे. वयाच्या 16व्या वर्षी घड्याळचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ज्ञानेश्वरीत. चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरीत. लाईट कशी तयार होते ज्ञानेश्वरीत. इंजनचा शोध ज्ञानेश्वरीत. हे तर जाऊ द्या, सोनं कसं तयार होते हा शोध ज्ञानेश्वरीत. ज्यांच्यापासून जगाचं हित होते, हे ज्यांनी आपल्याला दिलं, ज्याच्यापासून जगाचं हित होते हे ज्यांनी दिलं, त्याचं नाव संत. त्यांचं नाव संत. कारण बरेच लोक म्हणतात जुने गाणे चांगले होते, म्हणजे गाणे जुने होतात, पण सुंदर ते ध्यानान रूप पाहता लोचनी. 750 ते 350 वर्षापासून वारकरी म्हणतात. कधीच कोणी म्हणत नाही हे जुनं झालं. आनंदानं लोक नाचतात, मान डोलवतात. ज्याचा कधी भंग होत नाही त्याचं नाव अभंग असते, आणि ते संत महात्मे देत असतात. म्हणून संत जगाच्या पाठीवर श्रेष्ठ असतात, आणि त्या संतांचा संग तुकोबाराय मागतात. भगवंतासमोर तुकोबाराय उभे आहे. तुकोबा काय देवा, काहीतरी मागा देवा. अरे आमच्या वडिलांपासून आजपर्यंत तुला कोण काही मागितलं नाही, आणि मी जर तुला काही मागण्याचा प्रयत्न केला देवा, तर आमची संताची जात मला जातीत ठेवणार नाही. देवानं सांगलं तुकोबा तुम्हाला माझ्या हृदयाची शपथ आहे, काहीतरी मागा. देवा माझी तर तशी इच्छाच नाही काही मागायची, पण तू म्हणतो ना काहीतरी मागा, मनशी काही मागा. मग हेच देगा पांडुरंगा. काय देगा? अभंगाच्या पहिल्या देगा देवा. कोणतं? माझी तर इच्छा नाहीच, पण हेची दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा. तुझा विसर होणार नाही हे दान दे देवा मला. तुकोबाराय माझा विसर होणार नाही हे काय मागणं झालं काय? हो देवा. तुझाच विसर झाला नाही पाहिजे खास. आणि आज खरा आपल्याला विसर कोणाचा पडला संसारात? देवाचा. देवाची पूजा करणं हे भक्ती नाही आहे. देवाचा विसर पडला नाही पाहिजे याच्यासाठी रोज जे साधन आपण करतो ते साधन म्हणजे देवपूजा. देवाचा विसर पडला नाही पाहिजे त्याच्यासाठी जे रोज केलं जाते त्याचं नाव पूजा आहे, भक्ती नाही. मग तुकोबाराय असं माझ्यामध्ये काय आहे? त्या बाबतीत देव म्हणता असं माझ्यामध्ये काय आहे तुकोबा? त्या बाबतीत तुकोबाराय म्हणता देवा ज्याचा विसर पडला नाही पाहिजे त्याच्याकडे कमीत कमी 4 गोष्टी असल्या पाहिजे. किती? 4 गोष्टी. 1 तो सामर्थ्यवान असला पाहिजे, 2 उधार असला पाहिजे, 3 समोरच्याचं अंतकरण जाणणारा असला पाहिजे, आणि 4 तो श्रीमंत असला पाहिजे. सामर्थ्यवान, उधार, श्रीमंत आणि स्वतंत्र असला पाहिजे. समाज सामर्थ्यवान नाही असं नाही. तुमच्या आमच्या जीवनात संकट आलं तर समाज येतो, येत नाही असं नाही, पण तो फक्त भावना प्रदर्शित करतो. जर मला आपलं दुःख घेता आलं असतं तर मी घेतलं असतं, पण ते घेता येते काय? नाही. म्हणजे जसं एखाद्या नागड्याने उघडा भेटला म्हणजे एकमेकाने पुरत वस्तू देऊ शकत नाही, तसं समाज फक्त भावना प्रदर्शित करतो. जर मला आपलं दुःख घेता आलं असतं तर मी घेतलं असतं. याचा अर्थ हा सामर्थ्यवान नाही. पण अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचं दुःख त्याचं मुख पाहिल्यानं चाललं जाते. एवढी ताकद त्या भगवंताच्या पांडुरंगाच्या मुखात आहे, म्हणून त्याच्यासारखा सामर्थ्यवान कोणी नाही. दुसरी गोष्ट उधार. समाज उदार नाही असं नाही. मोठमोठाले कार्य करणारा समाज आहे, संकटकाळी धावून जाणारा समाज आहे, अन्नदान करणारा समाज आहे, पण समाज बोलून दाखवणार आहे. मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं, मी होतो म्हणून हे झालं.
समाज बोलून दाखवते, पण भगवंत तसा नाही, तो सर्वांना देणार आहे. घरदार, शेतीवाडी, मोटार गाडी त्यानं सगळ्याला दिलं, पण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार. एकाच खाणीतून 3 दगडं निघले, पण एकावर लिहिलं नारळ येथे फोडा, दुसऱ्यावर लिहिलं चप्पल येथे काढा, आणि तिसरा त्याच खाणीतून निघला, पण बाहेर पाठी लावली मूर्तीला हात लावू नका. एकाच हिरीचं पाणी आहे, कारल्याला गेलं कडू केलं, मिरचीला गेलं तिखट केलं, उसाला गेलं गोड केलं, काही काही नारळात नेलं. मग हिरीचं पाणी नारळात कसं गेलं? कोणताही सायंटिस्ट असो लाव डोको, किती दिवस शाळेत जाय, चाल. शाळा काढणाऱ्यालाच नाही समजलं तर तू काय काढला? त्याचं उत्तर एकच आहे, देवाची करणी नारळात पाणी. ते फक्त देवच नेऊ शकते. काही पाणी नारळात गेलं, काही पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, उसाले गेलं गोड झालं. एका झाडाचे फुलं आहे, एक हार महाराजच्या गळ्यात आहे, दुसरा हार देवाच्या गळ्यात आहे, तिसरा हार मेलेल्या माणसाच्या गळ्यात गेला. काही फुलं बारीक करून वरून फेकले, काही फुलं पायाखाली आली. झाडाचा काय दोष? फुलायचं प्रारब्ध तसं आहे. एकाच कुंभाराच्या आव्यातून मडके निघले, एक मडकं उद्या कारल्याच्या कीर्तनात आहे. एका मडक्यात दही आहे, एका मडक्यात दूध आहे, एका मडक्यात पाणी आहे, एक बुड्याच्या बाजी खाली आहे. ऐसे भिन्न भिन्न साचे, ऐसे भिन्न भिन्न साचे, ऐसे भिन्न भिन्न साचे, ऐसे भिन्न भिन्न साचे. केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे, ऐसे भिन्न भिन्न साचे, ऐसे भिन्न भिन्न साचे. ऐसे भिन्न भिन्न साचे, केले प्रारब्धाने वाटे. एका मडक्यात दही, एका मडक्यात दूध, एक काल्याच्या कीर्तनात, ते एक बुड्याच्या बाजी खाली, तर एक बुड्या मेल्यावर पुढे मडका आहे. कुंभाराचा काय दोष आहे? मडक्याचं प्रारब्ध तसं आहे. एका बापाले 3 पोरं होते, रावण, कुंभकर्ण, बिभीषण, 3 जण. एकाची लंका गेली, एकानं देवाच्या पायाची सेवा केली, फुकाची लंका कमवली, आणि एकाले माहीतच नाही झालं हिसावाटी कधी झाली. 3 पोरं. मायबापाचा काय दोष? पोरायचं प्रारब्ध तसं आहे. तर सांगायचं तात्पर्य देव सगळ्याला देणार आहे, पण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार. काहीले वाजवता येते, म्हणता येत नाही, काहीले म्हणता येते, वाजवता येत नाही. ज्याला दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते. काहीले वाजवता येते, म्हणता येत नाही, काहीले म्हणता येते, वाजवता येत नाही. ज्याला दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते, ज्याला कीर्तन येते त्याला दोन्ही येत नाही. ज्याला तिन्ही बी येत नाही त्याला इना घेऊन उभं राहता येते. ज्याला 4ही बी येत नाही त्याला चोपदारचं काम येते. पण ज्याला याच्यापैकी काही येत नाही तो एवढ्याले नाव ठेवल्याशिवाय राहत नाही, मग त्याला ते येते. त्या महाराजनं रात्री काहीतरी म्हटलं, बुवा काय म्हटलं? मी शुद्धीत नव्हतो पण म्हटलं. हा पेल होता पण म्हटलं. मग तू तर शुद्धीत नव्हता, महाराजनं म्हटलं हे तुले कसं माहित? लोक म्हणत. मग हे लोक कोण आहे? बऱ्याचदा होते ना, ते ॲक्सिडेंट झाला, एक म्हणे कसा काय झाला, दुसरा म्हणे ड्रायव्हर पेल होता. याला विचारलं तू कुठे होता? मी घरीच होतो. हा घरी होता आणि ड्रायव्हर पेल होता. मग तू तर घरी होता, ड्रायव्हर पेल होता हे तुले कसं माहित? लोक म्हणत. म्हणजे ज्या व्यक्ती समोरचा माणूस म्हणते लोक म्हणतात, लोक म्हणतच नाही, याले म्हणणं आहे पण पलटी खाऊन. आणि तशीची संख्या झाली जास्त. 25 टाळकरी एकत्र येऊ द्या, एक दारू पिणारा बोलू देत नाही. तो म्हणते टाळकरी काय लायकीची आहे, भाऊनं पाहायला आहे. तुमच्यात धमक असेल तर अर्धा पिऊन दाखवा. म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली आणि गाथाही गेला, 40 रुपयात तो आमचा बाप झाला. आणि अशाची संख्या झाली जास्त. एका डॉक्टरच्या दवाखान्यापुढे बोर्ड होतं 24 तास सेवा. म्हणजे कधी पेशंट आजारी पडवा मला आवाज द्या. एक रात्री 1:30 वाजता झोपेतून उठला दारू उतरल्या मोताळ्यात. मग त्याने विचार केला आता 1:30 वाजला, घरी जायला साधन नाही, काय करा? त्याला ते बोर्ड दिसलं 24 तास सेवा. गेला तरी बेल वाजवली, डॉक्टर उठले म्हणत जय हरी. जय हरी. काय झालं? पेशंट इज व्हेरी सिरियस. म्हणजे पेशंट खूप आजारी आहे म्हणे, लवकर चाला. डॉक्टर म्हणे ठीक आहे. डॉक्टरनं घड्याळकडे पाहिलं, म्हणे का आता तर 3 वाजले म्हणे, म्हणूनच आलो तुमच्याकडे.
डॉक्टरनी वाटलं बरं आजचा टाईम आहे 100-150 शिल्लक निघतील. त्यानं मोटरसायकल काढली, आले मागे बसवलं, दोघं जण आले बरोबर गावाच्या पुलालो. थांबा म्हणे साहेब, काय इथंच घर आहे त्याचं, लगेच घेऊन येतो. हा 4 वाजता गेला पेशंट आणायले, 6 वाजले तरी डॉक्टर पुलावर. घरी गेला आणि झपून राहिला, आलंच नाही. शेवटी डॉक्टर घरी गेला आणि बोर्डच बदलवलं, सायंकाळी बंद राहील. हा आता 24 तास सेवा म्हणजे नुसतं पेशंट नेऊन सोडता काय, उतरली की सोडला, उतरली की सोडला. आणि तशाची संख्या झाली जास्त. तर देव सगळ्याला देणार आहे, पण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार. हा एकाच कुंभाराच्या आव्यातले मडके निघले, एकाच खाणीतले दगड निघले, पण ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं. आता हे तर जाऊ द्या, हा हे प्रारब्ध जाऊ द्या, पण सर्वात महत्वाचं देवानं हे दिलं. जर हे नाक शिद न देता उलट दिलं असतं तर सगळं पाणी आलं की नाकात जमा झालं असतं. शिकर नसला फर पटक. हा बरोबर नाक दिलं खाली. हा डोळे समोर दिले, डोळे मागे असते तर असं चालणं पडलं असतं, पण डोळे समोर दिले, नाक दिलं. जेवण करायला बसलं की भाजी चांगली आहे की खराब झाली पहिले कोण सांगते? नाक. मग पोटात जाऊ द्या. हा नाक एकच आहे पण वेगवेगळे सुगंध आहे, जीभ एकच आहे पण चव वेगवेगळी आहे. 32 दात दिले, एका दाताची किंमत 11 लाख रुपये सोन्याचा बसवला तो. देवानं 32 दात फुकट दिले, केवढ्याचे झाले? एका नखाची किंमत 5.5 लाख आहे, देवानं 20 नख फुकट दिली. काही काही 21 आहे, खुश राह. 21 नख फुकट. एका किडनीची किंमत कितीतरी कोटी रुपये आहे, 2 किडन्या फुकट. एका डोळ्याची किंमत कितीतरी लाख रुपये आहे, 2 डोळे फुकट. पण आपल्याला ते फुकट भेटलं म्हणून त्याची किंमत समजत नाही. एखाद्याला ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याची किडनी गेली त्याला विचारा किडनीची किंमत. हा ज्याचे दात पडले त्याला विचारा दाताची किंमत. बरं एकदा दात पडले डबल 11 लाख रुपये देऊन सोन्याचा बसव, पहिल्यासारखी सुपारी खाऊन दाखव. सुपारीचं खाण तोंडात टाकलं दात बाहेर आला, मग खाऊ नको. एकदा केस पांढरे झाले, ऑइल मध्ये मुंडकं घालून झोप, पहिल्यासारखी क्वालिटी दाखव. जास्त चमकतील पण पहिल्यासारखे नाही. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी, नैसर्गिक ते नैसर्गिक. एकदा माणूस म्हातारा झाला त्याला काही बी खाऊ घाला, पहिल्यासारखा लहान असा लेकरासारखा बनून दाखवा. मग हे सिस्टीम ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे, त्याचं नाव देव आहे. ज्या डॉक्टर देखत पेशंट गेलो, ज्याच्यातलं गेलं त्याला सांगता आलं नाही, ज्याच्या देखत गेलं त्याला दिसलं नाही, पण डॉक्टर म्हणत तुम्ही बिल जमा करा. काहून? हे गेले, हे गेले. मग त्याच्यातलं जे चैतन्य गेलं त्याचं नाव देव आहे. हा मग देवा, हा तू सगळे देणार आहे, घरदार शेतीवाडी मोटार गाडी हे तर जाऊ दे देवा, पण सर्वात महत्वाचं जेने हा जीव दिला दान, त्यानं हा जीव तुम्हा आम्हाला दान दिला. झोपणं आपल्या हाती आहे, पण सकाळी झोपेतून उठवणं कोणाच्या हाती आहे? देवाच्या हाती. ज्या दिवशी आपल्याला देवानं झोपेतून उठवलं नाही त्या दिवशी 3.5 बांबू, 1 मडकं, अर्धा पाव गुलाल, 2 किलो मुरमुरे, 1 हार, 5 मीटर कपडा, 2 रुपयाची अगरबत्ती, 3 रुपयाचा कापूर, एकूण बिल 131 रुपये. हा डोक्याचा रुपया धरून 132. एवढं हजरच ठेवा ज्या दिवशी देवानं उठवलं नाही त्या दिवशी. म्हणून जगामध्ये एक चेतनामय शक्ती आहे, तिचं नाव आहे गॉड. हा जी म्हणजे जनरेशन, ओ म्हणजे ऑब्झर्वेशन आणि डी म्हणजे डिझॉल्युशन. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे त्याचं नाव भगवंत आहे. हा बांधकाम खात्याचा सिव्हिल इंजिनियर म्हणतात त्याला. एवढे माणसं बसवले पण एक बी एकासारखा नाही. भूकंप 1 मिनिटात, मातीत गाडून 2 मिनिटात, सकाळी आजी, दुपारी माझी, संध्याकाळी कैलासवाशी. देव म्हणतात त्याला. आणि त्या जगात भगवंताच्या हातामध्ये सर्व रिमोट कंट्रोल आहे. म्हणून देवा तू उधार आहे, हा तू कृपाळू आहे, तू दयाळू आहे, तू सामर्थ्यवान आहे, तू श्रीमंत किती आहे. जगाला सुखी बनवण्याची ताकद ज्या लक्ष्मीमध्ये आहे ती लक्ष्मी देवाच्या पायाची सेवा करते, म्हणजे तो किती श्रीमंत आहे. स्वतंत्र किती आहे, फक्त अजामेळानं आवाज द्यावा भगवंताले. आणि देवानं गरुडाची वाट न पाहता अजामेळा जो हजर व्हावं, द्रौपदीनं आवाज द्यावा आणि गरुडाची वाट न पाहता देवानं हजर व्हावं, एवढा स्वतंत्र आहे. म्हणून देवा तू स्वतंत्र आहे, तू श्रीमंत आहे, तू उधार आहे, तू कृपाळू आहे. म्हणून मला तुझा विसर झाला नाही पाहिजे, हे दान दे. आणि जर माझा विसर झाला नाही तू कोबार आहे, मग तुम्ही काय करसान?
विसर झाला नाही तर गुणगायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. रात्रंदिवस देवा तुझ्या नावाचं गुणगान करीन. देवाचं नाव मुखात येणं हा योग आहे, पण रात्रंदिवस देवाचं नाव मुखात राहणं हा क्षेम आहे. पैसा मिळवणं कमवणं हा योग आहे, पण पैसा पचवणं तो टिकून ठेवणं हा क्षेम आहे. मग देवा आम्ही संसारिक आहे, कधी तुझं नाव विसरून जाऊ हे सांगता येत नाही, म्हणून तुझा विसर न व्हावा. आणि जर तुझा विसर झाला नाही, गुणगायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. रात्रंदिवस तुझ्या नावाचं गुणगान करीन देवा, हे तुकोबारायांनी देवासमोर मागितलं. मग तुकोबाराय माझ्या नावाचं गुणगान करसान हे माझ्यासाठीच झालं, तुझा विसर न व्हावा हे माझ्यासाठीच झालं, तुमच्यासाठी काहीतरी मागा. धन दौलत देऊ काय नाही देवा, धन दौलत का देऊ नको, न लगे मुक्ती मोक्ष आमच्या घरीच आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, होय सांगू याशी तुका म्हणे. मोक्ष आमच्या घरीच आहे देवा, म्हणून मोक्ष देऊ नको. न लगे मुक्ती धन देऊ काय नाही आम्हा घरी धन. शब्दचीच रत्ने शब्दचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जनलोक. आमचं धन आमची ज्ञानेश्वरी गाथा रामायण भागवत हे आमचं धन आहे, म्हणून न लगे मुक्ती आमच्या घरीच आहे मोक्ष. धन संपदा किती आहे, जगानं जगद्गुरु म्हणावं एवढी संपदा आहे, म्हणून न लगे मुक्ती धन संपदा. द्यायचंच असेल संत संग देई सदा. संत संगच का दे, कारण जागृती सुषुप्ती पांडुरंग जर कुठं असेल तर तो संत महात्म्यांच्या मुखात असते, संत महात्म्यांच्या चित्तात रात्रंदिवस भगवंत असल्यामुळे. मी जर संतांच्या सोबत राहिलो देवा, संसारात राहिलो तर तुझा विसर पडीन, पण संतांच्या सोबत जर राहिलो तर रात्रंदिवस तुझं नाव मुखात येईल. हे तुकोबार आहे देवासमोर मागतात. नाथबाबांनी भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. नाथबाबांनी जिजाबाईंनी काय मागितलं, ज्यावेळी जिजाबाई अहमदनगरमध्ये आल्या त्या वक्ती अनेक हिंदूंच्या मुली पळवून आणलेल्या आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, गायी कापल्या जात आहे, मंदिरं पाळली जात आहे. आणि हा सुरू असलेला अन्याय अत्याचार हा नंगानास पाहून जिजाबाईचे डोळे पाण्यानं डबडबले गेले. जिजाबाईंनी जगदंबे समोर पदर पसरवला, माय हा सुरू असलेला अन्याय अत्याचार हा नंगानास कधी थांबीन. याच वेळी अहमदनगरवरून 2.5 किलोमीटरवर बुरानगर आहे, तिथं एका भूत्या तेल्याच्या घरी जगदंबेने 6 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन साक्षात्कार दिला होता. जिजाबाई त्या बुरानगरला गेल्या, जगदंबे समोर पदर पसरवला आणि जगदंबेला काय मागितलं. नवरात्रातल्या 7व्या माळेला बुरानगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरिला एक बाळ द्यावा गे मला, यवनांचा मूळ करण्याला. तुझी शक्ती हवे गे मला, भवानी पावन वसाला जी रहा जी पावन वसाला जी रहा जी पावन वसाला जी रहा जी. नवस केले अंबेला बुरानगराला. जिजाबाई बोलल्या नवसाला, 9 दिवस बसन घटाला. एक बाळ द्यावा गे मला, दैत्यांचा मूळ करण्याला. तुझी शक्ती हवे गे मला, भवानी पावन वसाला जिजाबाईला आठवला तो अन्याय, तो अत्याचार, तो नंगानाथ. इसवी सन 1200 मध्ये ज्या वक्ती अल्लाउद्दीन खिलजीनं चित्तोडवर स्वारी केली होती, त्या वक्ती कितीतरी राजपूत स्त्रियांनी यज्ञामध्ये कुदून आपल्या प्राणाची आहुती दिली होती. गढ़ चित्तौड़गढ़ और बाकी सब गडिया. भारत देशाच्या गौरवशाली इतिहासाचं जर वर्णन पुढे येत असेल तर ते सर्वात पुढे नाव येतं राजपूतांचं. राजपूत नावाचा योद्धा मरायला, तुटायला, शत्रूवर झुंजायला 1 नंबर आहे. किसी ने अल्लाउद्दीन खिलजी से कहा था, हुजूर वो जो राजपूत रमिनी रानी पद्मिनी है उसके हुस्न की क्या तारीफ की जाए. आपने कभी जिंदगी में ऐसा खूबसूरत हुस्न नहीं देखा होगा. हे त्या अल्लाउद्दीन खिलजीनं ऐकलं आणि थेट 60,000ची फौज घेऊन तो चित्तोडच्या दिशेनं निघाला. 20,000 घोड्यावर, 20,000 पायदळ आणि 20,000 हत्तीवर अशी 60,000ची फौज घेऊन तो चित्तोडच्या दिशेनं राजस्थानमध्ये निघाला. 60,000
हजार घेऊन फौजेला अल्लाउद्दीन खिलजी निघाला कैद करण्या भीमसिंगाला तोफेवर टाकी तोफेला खिंडार पडलं बुरजाला तोफेवर तोफल्या टाकल्या जाऊ लागल्या बुरुज ढसलू लागला जेवढी हिंदू धर्माची अयोध्येवर श्रद्धा आहे तेवढीच या राजपुतांची चित्तोडवर श्रद्धा होती घराणे ठार होत होते त्याच्या हातातले पट्टे फिरत होते चित्तोड म्हणून त्यांचे रणांगणात तुकडे होत होते भारत देशाचा गौरव केला जातो राजपुतांच्या नावानं कसा देखो अपना रजपुताना नाज इसे तलवारों पे इन्होंने अपना जीवन काटा बरछी तीर कटारों पे ये प्रताप का वतन पना है आजादी के नारों पे कूद पड़ी थी जहाँ हजारों पद्मनिया अंगारों में बोल रही है कन कन में कुर्बानी राजस्थान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती हिंदुस्तान की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे भारत देशाचा गौरव केला जातो देखो अपना राजपुताना नाज इसे तलवारों पे जिन्होंने अपना जीवन काटा बरछी तीर कटारों पे ये प्रताप का वतन पना है आजादी के नारों पे अन कूद पड़ी थी जहाँ हजारों पद्मनी या अंगारों में घराणे राजपुतांचे ठार होत होते स्वतः सिसोदीचा राणा राजा लक्ष्मण सिंह आपल्या 7ही पुत्रांसह लढत होता 75 वर्षाचा तो म्हातारा पण 25 वर्षाच्या तरुणाला लाज वाटेल अशी तलवार फिरवत होता पण शत्रूची फौज जास्त असल्यामुळे नाही यश आलं हाताला यश आलं नाही 7ही पुत्र मारले गेले बाप राजा लक्ष्मण सिंह कापल्या गेला भीमसिंग कैद झाला आणि शत्रूची फौज महालामध्ये घुसायला लागली राजपूत स्त्रियांना समजला आता आपल्यावर अन्याय अत्याचार होणार आपल्यावर बलात्कार होणार आपल्या आबरूची लख इतर रस्त्यावर टांगली जाणार आणि पुढे इतिहासामध्ये लोक हे वाचणार म्हणून त्यांनी काय केलं अग्निकुंड पेटवला अंगावर पिवळे वस्त्र परिधान केले धडाधड टाकीती उड्या जोहार केला धडाधड टाकीती उड्या जोहार केला अंगावर पिवळे वस्त्र परिधान केले अग्निकुंडामध्ये धडाधड उड्या टाकल्या मुलींनी पण शत्रूच्या हातात लागल्या नाही आणि जिजाबाई म्हणता हाच अन्याय हाच अत्याचार आज माझ्या महाराष्ट्रात दिसायला लागलेला आहे लहान लेकरायला घ्यायचं आणि हौदामध्ये बुडून मारायचं मायबापा देखत घनाच्या घावाखाली सुंदर मूर्त्याच्या ठिकऱ्या उडू लागल्या ज्या ठिकाणी फुलांचा वर्षाव होत होता त्या ठिकाणी रक्ताचे लोट वाहू लागले जपी तपी संन्यासी महात्म्यांनी कमवलेलं महाराष्ट्राचं वैभव वैऱ्यांनी पायाखाली तुडवायला सुरुवात केली जिकडे तिकडे पारतंत्र्याची काळोखी रात्र पसरली महाराष्ट्राला कोणी वाली उरला नाही देव देश धर्माला कोणी सामर्थ्यवान योद्धा नाही कोणाही घरात घुसावं कुणाही मुलीबाळीचा हात धरावा तिची आबरू लुटावी तिचा हंबरडा ऐकायला कोणी वाली नाही हिंदू धर्माच्या स्त्रियांना गल्लीमध्ये काढावं त्यांच्या अंगावरचे वस्त्र काढून टाकावे आणि गावामधून निर्वस्त्र करून त्यांची दिंड काढावी हातात लखलखणाऱ्या तलवारी हिंदू धर्माला ललकारावं है क्या कोई हिंदू किसी की मजाल है कौन है हमारे सामने हसून हिंदू धर्माला ललकारावं अशा धंदावती दौऱ्याला महाराष्ट्र घाबरा झाला महाराष्ट्राचा सुद्धा सरका बुडाला त्याला कळत नव्हतं अरे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबा रायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगद्गुरु तुकोबा रायांनी गाथा लिहिला जपी तपी संन्यासी महात्म्यांनी या महाराष्ट्राचं वैभव कमवलं आणि आज या महाराष्ट्रावर एवढी दुर्दैवाची पाळी यावी
म्हणून महाराष्ट्र सुद्धा रडत होता. पण पैठणच्या वाळवंटात उभे राहून नाथ महाराज देवी देवतांना आमंत्रण देतात. अजूनही महाराष्ट्रामध्ये काही मराठी मनगट स्वातंत्र्याची ठिणगी अंतःकरणामध्ये ठेवून जिवंत होते. जिजाबाई जगदंबेच्या समोर ठाणं मांडून बसलेले आहे. तिकडे नाथ महाराज देवी देवतांना आमंत्रण देतात. दार उघड बैया, दार उघड बैया, दार उघड बैया, दार उघड बैया. माताचं भैरवी दार उघड बैया, दार उघड बैया, दार उघड बैया. पंढरपूर निवासी दार उघड बैया, दार उघड बैया, दार उघड बैया. कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बैया, दार उघड बैया, दार उघड बैया. तुझा भक्त गांजीला. माय हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी तू खांबातून प्रगट झाली. कुंभकर्णाच्या रक्तानं तू होळी खेळली माय. पण आज माझ्या महाराष्ट्रावर हा अन्याय अत्याचार, शत्रूची फौज आज तुटून पडलेली आहे. तू वाचव. दिवसामागे दिवस निघून गेले, 7 महिन्याचा काळ निघून गेला आणि काय झालं? डोहाळे लागले जिजाला, लागले जिजाला. डोहाळ्याची चर्चा सुरू आहे. बाया विचारता, राणी साहेबा काही खाऊसं वाटतं का? नुसती मान हल्ली. एक बाई म्हणे, बाई पहिल्या मुलाच्या बाबती मी भलंच काहीतरी खात होती. एक म्हणे, कावं काय खात होती? म्हणे, बाई मी मुलतानी माती खात होती. कोणी म्हणे मी बोरं फोडून त्यातल्या आठवया खात होती. कोणी म्हणे मी राखीनं दात घासत होती. बाया काय खातीन काही सांगता येत नाही. तेवढ्यात शहाजी राजे आले आणि विचारता, राणी साहेबा आम्ही ऐकलं ते खरं आहे का? नुसती मान हल्ली. काय हवाय आपल्याला? द्याला म्हाला अलबक. पत्नीची इच्छा पूर्ण करता आली नाही तर पती बनण्याचा अधिकार काय? बिंदास्त मागा. मग ती तलवार द्या, ही घ्या. तो जिरे टोप द्या, हा घ्या. तो पोशाख द्या, हा घ्या. अंगावर पोशाख चढवला, डोक्यात जिरे टोप घातला, हातात तलवार घेतली. आणि जिजाबाई डोहाळे सांगतात, गरगरा फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला. करकरा खाल्लं दाताला, चरचरा वडून मुठ्ठीला. यवनांचा मोड करण्याला, यवनांचा मोड करण्याला आम्ही येत आहो जन्माला. डोहाळे लागले जिजाला, सांगितली शहाजी राजाला, शहाजी राजाला जिराजी, शहाजी राजाला जिराजी, आणि शहाजी राजाला समजलं आपल्या वडिलाला स्वप्न पडलं होतं, जिजाऊच्या पोटी महान महात्मा जन्माला येणार आहे आणि गर्भात असणारं बाळ मला तेच सांगत आहे. म्हणून शहाजी राजाने काय केलं? एके दिवशी मध्यरात्रीला, एके दिवशी मध्यरात्रीला, मध्यरात्रीला, मध्यरात्रीला माहुलीचा किल्ला सोडला, किल्ला सोडला, किल्ला फोडला, किल्ला फोडला. माहुलीचा किल्ला सोडला. पाठीमागून लखोजीराव जाधव मोगलांचा सहाय्य करून शहाजी राजाला कैद करण्यासाठी निघाले. पाठीमागून आवाज येऊ लागले, भागो पकडो जाने ना पाय घेरलो. तेवढ्या जिजाबाई म्हणताना मी लखोजीराव जाधवांची मुलगी आहे, मी त्यांच्या हातात लागली तर माझं बरं वाईट होणार नाही, पण तुम्ही चला. पण शहाजी राजे म्हणतात, राणी साहेबा या काळोंक्या रात्रीमध्ये या सह्याद्रीच्या कळ्यात तुम्हाला सोडून जाणं आम्हाला शोभलं जात नाही. आणि जिजाबाईला समजलं आपला पती जर आपल्याला सोडून जाण्याकरता तयार नसेल तर आपणच काहीतरी केलं पाहिजे. घोड्याला त्याच मारली आणि सह्याद्रीच्या कळ्यात घोडा दौडवायला लागलेले आहे. जरा विचार करा, 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसून जर स्वार होत असेल तर गर्भातल्या बाळाला त्रास झाला असेल का नसेल? पण ती माय काय म्हणते, बाळा बाळा माझ्यावर रागवू नको, बाळा माझ्यावर रागवू नको. अरे मला माहित आहे तुला त्रास व्हायला लागलेला आहे बाळा, पण तुला या स्वराज्यासाठी घोड्यावर बसून आयुष्यभर स्वार व्हायचं आहे बाळा. म्हणून तुझी आई तुला गर्भातच घोड्यावर बसायचं शिक्षण देते बाळा. माझ्यावर रागवू नको बाळा, माझ्यावर रागवू नको. अरे जिजाऊ साहेबांचा आजच्या माता भगिनींचा अभ्यास केला तर कीर्तनकार, शाहीर, लेखक, भागवतकारांचे दिमाग कामातून चालले जातात. ती 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रंगवण्याचं काम आपल्या गर्भातल्या बाळाला शिकवत आहे. आणि आजची 2 महिन्याची गरोदर बाई टीव्हीच्या समोर बसून आला बाबूराव. मग बाबूराव येईन की राहील? मग आपले बाबूरावच येत आहे. रात्रभरची रपेट झाली, सकाळी सूर्य उगवला गेला.
विश्वासराव देशमुखांच्या साह्याने जुन्नर या गावाच्या शेजारी शिवनेरी गडावर जिजाबाईला ठेवलं. पाठीमागे फिरणार तेवढ्यात आवाज आला, बहाराव भोसले. कौन है? श्रीनिवास सरदार है हिम्मत, पामंदी रखो मामा साहेब. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, खबरदार, पुढे पाऊल टाकलं तर तुकडे तुकडे केले जातील. हा आवाज कोणाचा होता? स्वतः जिजाबाई आपल्या बापाच्या अंगावर तलवार घेऊन आलेले आहे. लखोजीराव जाधवांनी पाहिलं, माझी स्वतःची मुलगी, माझी स्वतःची लेक, मी जिला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, घडवलं, आज तीच माझ्या अंगावर तलवार घेऊन आलेली आहे. जगदंबेचा अवतार जिजाबाई दिसत होत्या. मुलगी नव्हे देवी साकार, देवी साकार, देवी साकार, पूर्ण साक्षात्कार. जाधवराव झाले बघाकार, हातात पडली तलवार, प्रेमाचा फुटला पाथर, दाटला उदयराजे, दाटला या बापाला क्षमा कर. साठी आणि भूतनाठी म्हणता यात काही नवल नाही. हे जाधव आणि भोसल्यांचं वैर जीवात जीव असेपर्यंत थांबणार नाही बेटा. आपल्या कमरेचा चांदीचा पट्टा काढला, जिजाबाईच्या हाती दिला, सांगलं, बाळ एवढाच आमच्या बाळाला निरोप सांगा. तिथून लखोजीराव जाधव निघून गेले. काही दिवसांनी त्यांना दौलताबाद किल्ल्यावर मुजऱ्याकरता बोलावलं आणि तिथं त्यांचे तुकडे तुकडे करून टाकले. ही बातमी जिजाबाईला शिवनेरी गडावर करता जिजाबाईंना आरोळी दिली. आबा आबा, तुम्ही ज्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे देह झिजवला, हालाचे हा बेहाल केले आबा, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, त्यांनीच तुम्हाला खलास केलं. त्याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही आबा. पोटात दुखायला लागलं, डॉक्टर होते, हाकीम होते, वैद्यराज होते. तेवढ्यात एक स्त्री धावत आली. संध्याकाळची वेळ आहे, दुभत्या गायी आपल्या वासराच्या दिशेनं धावत चालल्या. शेतकरी रानातून घरी यायची वेळ, आणि अशा वेळी गायीच्या पायाचे रजकण सूर्यकिरणात उडून गोरज मुहूर्त तयार झालं. आणि अशा मुहूर्तावर एक स्त्री धावत आली आणि सांगू लागली, राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला. एकेकाली सह्याद्री हसला, एकेकाली सह्याद्री हसला, अनंताला कसला, अनंताला कसला. शिवनेरीत बाळ जन्मला, रेशमाची दोरी पाळण्याला, रेशमाची दोरी पाळण्याला, जिजाबाई हलवी बाळाला, शिवाजी ठेवलं नावाला, मुलगा झाला शहाजी राजाला, शहाजी राजाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होता. 18 पगड जाती सोबत घेतल्या. ते लिन्हावी पारसी धनगराला, मराठा माळी कुणबी बौद्धाला, सवे घेतलं मुसलमानाला, नाव्याची साथ शिवबाला, स्वराज्य स्थापन करण्याला, कोळी ते होते जोडीला, कोळी ते होते जोडीला, स्वराज्य स्थापन करण्याला, स्थापन करण्याला, स्थापन करण्याला, स्थापन करण्याला. मावळे संघटित झाले, रक्ताने झाले उभारिले भाले, रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास. कीर्तीचा डंक भिडे गगनात, कीर्तीचा डंक भिडे गगनात. छत्रपती शिवाजी महाराज की माता की. बोला हर हर जय श्रीराम. काय गरज आहे डीजे लावायची? 50,000चा डीजे आणायचा ना आपण उन्हात जीप काढायची. त्याच्यापेक्षा इकडे नाचा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं जो आनंद आहे, इथं जो सुख सोहळा आहे, हा स्वर्गात सुद्धा नाही. ही ताकद आहे महाराज. म्हणून हे जिजाबाईंनी मागितलं की एक माझ्या कुळाचं रक्षण करणारा, माझ्या धर्माचं रक्षण करणारा एक बाळ माझ्या पोटी असा जन्माला घाल की त्यानं माझा 42 पिढीचा उद्धार केला पाहिजे. विठोबा अशी मुलं जन्माला येतील नाही का छत्रपती शिवाजी महाराजांसारखे? आज बी आपल्या पोटी तसे मुलं जन्माला येतात, पण आमचे तसे संस्कार नाही, आमच्या मुलांना आमची तशी शिकवण नाही, आमच्या मुलांना आमचं तसं मार्गदर्शन नाही. आता मागच्याच महिन्यामध्ये
हा 442 मुली बेपत्ता आहे महाराष्ट्रातल्या. किती? 442. आणि आतापर्यंत 20,000 हिंदू धर्माच्या मुलींनी लव जिहादमध्ये लग्न केले. याला जबाबदार आम्ही स्वतः आहे. दुसऱ्याला काय नावं ठेवता? हा, अरे स्वतःची मुलगी घराच्या बाहेर जाताना कसे कपडे घालून शाळेत जाते याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे. स्वतःचा मुलगा घरी येताना किती वाजता येते, तो दारू पिऊन येते की तसा येते, याची लाज त्याच्या स्वतःच्या बापाला वाटली पाहिजे. ज्या बापानं मुलगी वाढवली, घडवली, लहानाची मोठी केली, त्यानं कधी पोटभर भाकर खाल्ली नाही, त्यानं कधी अंगात चांगले कपडे घातले नाही, त्यानं कधी पायात चांगली चप्पल वापरली नाही, एक एक रुपया तो लेकीच्या कन्यादानासाठी जमा करत राहिला. त्यानं खास रक्ताचं पाणी केलं आणि लेकीचं शिक्षण करण्यासाठी तो उन्हात राबत राहिला. त्या बापाचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ महाराज, मुलीचं कन्यादानाची वेळ, आणि मुली पळून जातात आणि लग्न करतात. तो वाघासारखा बाप पोलीस स्टेशनमध्ये उभा असते. साहेब 4 दिवसापासून माझी लेक बेपत्ता झाली साहेब, माझ्या ताईला शोधून आणा, कुठंच दिसत नाही माझी लेक. साहेब सर्व नातेवाईकांकडे पाहून आलो, माझ्या काळजाचा तुकडा हरवला साहेब, माझ्या लेकीला शोधून आणा. वाघासारखा बाप रडत असते. 4 दिवसानं त्या बापाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावतात. ती मुलगी उभी असते, तिच्या बाजूने एक मुलगा असते इतर धर्माचा, आणि ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये म्हणते साहेब मला आणि माझ्या नवऱ्याला, माझ्या प्रियकराला, माझ्या बापापासून आणि भावापासून आणि भावाच्या मित्रापासून धोका आहे. आमच्या जर जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार माझा जन्मदाता बाप राहीन. स्वतःची पोरगी जर बापाची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये देत असेल, याच्यापेक्षा काय वाईट शिवकांतिका असावी हिंदू धर्माची. आज जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईनं शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवला, महाराष्ट्रातले 75% लफडे आज बंद होतात. इथून सांगतो. हा, प्रत्येक बापानं 7:30च्या नंतर जर आपला पोऱ्या हवेरोडनं ढाब्या डुब्यावर हॉटेलावर नाही हिंडू दिला, महाराष्ट्रातली 75% गुन्हेगारी आज कमी होते. आज कमी होते. आज ही पाळी समोरच्या घरावर आली, उद्या आपल्या घरात येऊ ना. आज त्या गावामध्ये आहे, उद्या आपल्या गावात ही पाळी येऊ ना. म्हणून आजच सावध झालेलं बरं. कीर्तन हे वाईट बोलायची जागा नाही. तुम्हाला वाईट बोलून आमच्या वाणीले पाप लावणं आहे. पण इतर धर्माचा अभ्यास केला ना आपल्या धर्माचा अभ्यास केला, सगळ्यात मागे राहणारा धर्म हिंदूचा आहे. आपला आहे. जेवढे पोरगीच्या अंगात कपडे कमी शाळेत जाताना दात पाडून टाका तिचे, हसली की भोगडी. हा, जेवढा पुऱ्या उशिरा घरी दारू पिऊन, तेवढा बापानं लाईट बंद करून कपडे काढून भीतीला फेकू फेकू मारला पाहिजे. त्याला सांगलं पाहिजे ना, आलाय का मीनं पाणी मारून कापू शिकला आणि तू पाणी टाकून पेतू. हा, भीतीला फेकू फेकू मारा पोऱ्या. MP चा ट्रक आमच्या रोडनं जाते, रस्त्याच्या बाजूनं थांबते, चुलीवर भात खाते, त्याच्या मार्गानं निघून जाते. 8 महिने गुजरातमधून बोर मारलेले लोक आमच्या भागात येतात, चुलीवर भात शिजून खातात. 8 महिने हार्वेस्टर घेऊन पंजाबमधून लोक आमच्या भागात आहे, पंपावर मुक्काम आहे, 3 दगडाची चूल आहे, साधी भाजी आहे, भात आहे, पैसा कमवतात. मोताळ्यामध्ये केरळवरून हवा भरणारा आलं, टिनाच्या पत्र्याच्या खोलीत राहते. एक बाज आहे, एक उस्ती आहे, एक वाकई आहे, एक हवा भरायची मशीन आहे. रात्री 2:30 वाजता आवाज द्या, उठून तुमच्या गाडीत हवा भरून देते. त्यानं रोड टच 2 गुंठे जागा घेतली मोताळ्यासारख्या शहरात. कष्ट आहे म्हणून पैसा आहे त्याचा. आणि आमचे 25% पोरं संध्याकाळी घरी जेवत नाही. कुठे जेवतात? या धाब्या धुब्यावर हॉटेलावर. आणि तो आचारी त्याला असा वाढते, भाजी द्या भाऊले. त्याचा शेंबूड पडला तरी हा म्हणे निंबू पिऊ, निंबू पिऊ. पैसे देऊन शेंबूड खातो तू. त्याच्यापेक्षा घरीच खायनं लहान लेकराचा ताजा आहे आणि फुकट. आणि हेकणं पोरग म्हणते मला गोरी बायको पाहिजे. हेकणं अरे द्याले काही नाही, पण तुला दिसली पाहिजे ना अंधारा. तू जिलबिकडे पाहून भजे मागतून काय गोरी बायको सांगतू. बायको कशी पाहिजे तर गोरी पाहिजे म्हणते ना. हॉटेलवर खाते गड्याचे हातचं. मग तुला जर पहिलेच गडी पाहिजे होता, तुला बायको केली कशाली? कशाली दुसऱ्याची लेक बाय गुतून मारली? आणि सगळ्याला हात जोडून विनंती आहे महाराज, मी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा आहे आणि तुम्ही बसेला आहे. मी गरीबाचाच आहे, शेतकऱ्याचाच आहे, तुम्ही गरीबच आहे, शेतकरीचा आहे. पण आज आपल्या माणसाचं जीवन पाहवत नाही. गरीब आयले पोरी द्या, कष्ट करणाऱ्याले पोरी द्या, मजुराले पोरी द्या, टाळ करायला पोरी द्या, माळ करायला पोरी द्या, धंदेवाईक लोकायले पोरी द्या, शेतकऱ्याले पोरी द्या, मजुराले पोरी द्या. पण अति लखपती जरी असला तरी सुशिक्षितांना मुली देऊ नका. यावर तुमचं मत काय? आजारी आहे का तुम्ही? मग बोलत जा. 75% सुशिक्षित संध्याकाळी दारू पितात. किती? 75%. हे जे मोठमोठाले वाईन बार आहे, हे आपल्या भरोशावर चालतात काय? आपला गडी देशीवाला 1 दिवस पेला की 3 दिवस उठत नाही.
आपल्या भरोशावर नाही चालत ते. हे जे लखपती करोडपती आहे याच्या भरोशावर चालतात. बऱ्याच बापांना सर्व्हिसन पैसा पाहून पोरी दिल्या आणि 4च महिन्यात पोरी विधवा झाल्या महाराज. आणि विधवा पोरगी जर आमच्या घरात असली, आमच्या बापाची अर्धी भाकर कमी होते. तो त्या लेकीकडे पाहत असते, अरे मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीले चांगलं खाऊ पिऊ घालीन, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीले चांगले कपडे घेईन, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीवर लक्ष ठेवीन. पण ज्या दिवशी मी निघून गेलो त्या दिवशी माझ्या लेकीचं कसं होईन या चिंतेनं बापाची अर्धी भाकर कमी होते. आणि 10 वर्ष जगणारा बाप 5च वर्षात मरते. हा, परिस्थिती गरिबीची आहे पण घराना माळकरी आहे. पोरगी देऊन टाका, तो एकरभर वावर घेणार नाही, पण जो गुंठा बापानं घेतला त्याच्यावर स्लॅब टाकल्याशिवाय राहणार नाही. हे ताकद या माळकरी लेकरामध्ये आहे. हा हा, तो घेईन याची गॅरंटी नाही, पण जे बापानं घेलाय ते ऐकणार नाही याची गॅरंटी आजच. म्हणून हे जे लहान लहान लेकरं आहे याच्या गळ्यात माळा टाका. आज जर तुम्ही याच्या गळ्यात माळ टाकली, हा आयुष्यात दारू पिऊ शकत नाही. माळ टाकणं म्हणजे त्याच्या तोंडाला कुलूप लावणं आहे. माळ म्हणजे कुलूप. तो दारून वाईट गोष्टी करूच शकत नाही. आणि सर्व तरुण मुलांना आणि मुलींना हात जोडून विनंती आहे, महाराज म्हणून मा कीर्तन ऐकू नका. महाराज मरू द्या, कीर्तन होतं खेपी. हा, तुमचा भाऊ म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका. शाळा शिकता आली नाही बहिणी हो शिकू नका. नोकरीला लागता आलं नाही लागू नका. पैसा कमवून बापाच्या हाती देता आला नाही देऊ नका. बापाचं नाव मोठं करता आलं नाही करू नका. पण आमच्या ईश्वरासारख्या बापाची मान गावातून समाजातून गल्लीत खाली होईल अशा वागू तरी नका. कारण जरी आमच्या बापाच्या डोक्याला आमच्या मायेच्या डोक्याला खोबऱ्याचं तेल नशीन, पण आमच्या मायेनं कमवलेली इज्जत बहिणी हो कोणाला कमवता आली नाही. जरी आमच्या बापाचं धोतर फाटलेलं असेल, फाटेल धोतरातला आमचा बाप असेल, पण आमचा बाप जर गल्लीतून चालला तर गल्ल्यावरचा शेठ उठून रामराम करते. हे इज्जत आमच्या गरीब बापाची आहे. ही इज्जत, हा स्वाभिमान जाणार नाही अशा जगा. याच्या व्यतिरिक्त कशाही जगा. ह्या शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हा, बाप गल्लीतून चालला त्याच्या पिशवीत बाजार नाही नसू द्या, त्याचं शर्ट फाटलं फाटू द्या बहिणी हो, पण आमच्या बापाची मान ताट आहे. 4 लोक म्हणतात या बुवाची पोरगी इंजिनियर आहे, या बुवाची पोरगी मास्तर आहे, या बुवाचा पोरगा टाळ घेऊन उभा राहते, या बुवाची पोरगी टाळकरी आहे. हे आपल्या बापाची श्रीमंती आहे. घरात चटणीवर तेल नशीन आमच्या बापाच्या, पण आमच्या बापानं जो स्वाभिमान कमवला तो कधी कोणाला कमवता आला नाही. त्यानं घरामध्ये तो उपाशी राहिला शिन, त्यानं फाटलेले कपडे घातले शिन, पण त्यानं आपली मान कधी कोणासमोर झुकवली नाही. कोणासाठी? फक्त आपल्या लेकरासाठी. हा, तुम्ही कधी आयुष्यात देव पाहिला नशीन पोरी हो, पण तुम्हाला जर एखाद्या दिवशी साक्षात पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल, सकाळी उठा आणि आपल्या बापासोबत शेतात जा आणि दिवसभर आपला बाप आपल्यासाठी वावरात काय काय करते एकदा पा. खास रक्ताचं पाणी करते तो, खास हाडाचा चुरा करते. 1-1 रुपया आमचा बाप मेहनतचा आणि स्वाभिमानाचा घेते. अरे त्यानं जर बेईमानी केली असती तर 4 काली मकान बांधलं असतं. त्यानं बेईमानी केली असती तर चांगली गाडी घेतली असती. पण आयुष्यात त्याला त्याची सायकल बदलवता आली नाही. आयुष्यात त्याला चांगले कपडे घालून फिरता आलं नाही. आयुष्यात सर्व नातेवाईक सुखी झाले, पण आमचा बाप जागेवरच्या जागेवर राहिला, कारण आमच्या बाबानं स्वाभिमान कधी विकला नाही. आणि तो स्वाभिमान, त्या स्वाभिमानाला, त्या संस्कृतीला तुमच्यामुळे धक्का लागेल असं कधी आयुष्यात काम होऊ देऊ नका. हा, कारण आमचा बापाची जी श्रीमंती आहे, जो स्वाभिमान आहे, आजपर्यंत कोणाला कमवता आला नाही महाराज. हा, कारण मी बी तुमच्यातलाच आहे. कीर्तन हे वाईट बोलायची जागा नाही, पण आज इतर धर्माचा अभ्यास केला आणि आपल्या धर्माचा अभ्यास केला तर सगळे मागे राहील. धर्म आपला आहे. हा, म्हणून धर्मासाठी जगा, थोडेच दिवस जगा, पण देव देश धर्मासाठी जगा माणसानं. हा, कारण ही महाराष्ट्राची माती आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही सर्व जन्माला आलो. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा संभाजी राजाचे तुकडे तुकडे झाले. अरे रक्ताचा थेंबन थेंब हर हर महादेव म्हणत राहिला, पण त्यानं धर्म बदलला नाही. त्या मातीत तुमचा आमचा जन्म आहे. शत्रूची फौज महालात घुसायला लागली, अंगावर पिवळे वस्त्र घालून यज्ञामध्ये त्यानं उड्या टाकल्या राजपूत स्त्रियांनी, पण शत्रूच्या हातात लागल्या नाही. मग 96 कुडी खानदान घराण्यात तुमचा आमचा जन्म आहे. आमच्या रक्ताला कलंक लागेल अशा कधी जगू नका. याच्या व्यतिरिक्त कशी जगा. विठ्ठल 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 हो, म्हणून कीर्तन ठेवणं, भागवत सप्ताह ठेवणं हे संस्कृती आहे. हे काय आहे? संस्कृती टिकवा, तुमची संतती चांगली होईल. आणि एकदा तुमची संतती चांगली झाली म्हणजे संपत्ती आपोआप आहे. संपत्तीला आणायचं काम नाही. एकदा तुमचे लेकरं डॉक्टर, इंजिनियर झाले, वकील झाले, प्राध्यापक झाले, पैसा द्यायच्या मागे आहे. पैशाला आणण्याची गरज नाही. फक्त आपले लेकरं चांगले निघणं हे खरी आपली श्रीमंती आहे. म्हणून ही संस्कृती आहे, हे धर्माचं कार्य आहे.
या सप्ताहाच्या ज्या लोकांना 4 वर्षाच्या अगोदर पंक्ता घेतल्या त्या लोकांचे घरं मातीचे होते, कुळाचे होते, पत्र्याचे होते. काही महाराज लोक मागच्या घरात जेवण करत, काही वसरीत बसत, काही समोर बसत जेवत. पण आज त्याच्या स्लॅबवर पंगत बसते. हे खरी कृपा जर कोणाची असेल तर ते या हनुमंतरायाची आहे. हा, कोणाची मुलगी डॉक्टर आहे, कोणाचा मुलगा इंजिनियर आहे, हे खरी कृपा जर कोणाची असतील तर या हनुमंतरायाची आहे. म्हणून उदार अंतकरणानं दान करा. हे धर्माचं कार्य आहे. 1 लाख रुपये जर आपण वर्षभराचे कमवले तर 5,000 रुपये धर्मासाठी देणं प्रत्येकाचं काम आहे. तुम्ही म्हणसान मी नाही देत धर्मासाठी, मग डॉक्टरले दे पण दे. हा, मग इकडे नाही दिले तर ते तिकडे देणं पडतात. म्हणून तिकडे सलाईन इंजेक्शन घेतल्यापेक्षा इकडे महाराजच्या गळ्यात हार घाल, सौजन्य घे. हा, एखादी पंगत घे. वार करायचे पाय तुझ्या घराला लागतील, तुझ्या घरावर धर्माची क्षेत्रछाया राहील. हा, म्हणून सुंदर अशा प्रकारे नियोजन आहे. 2 मिनटं कोणी जागेवरून उठू नका. आपल्या इथं आपली जी टाळकरी मंडळी 7 दिवस सेवा दिली याचा सत्कार घेता आपले कमिटी. कुठे गेले भाऊ? ते आमचे पुंडलिक भाऊ आहे, पुंडलिक भाऊ गाडीकर. या 2 मिनटं जागेहून कोणी उठू नका अजून. नाही, आपण गेलो की मग हे गँग राहील. चहा घ्या लोक घ्या. कोणीच उठू नका जागेहून, कारण एक उठले की सगळे उठता. मग रामकृष्ण हरी मंडळी.